नमस्कार अँड हॅलो फ्रेंड्स. माझे नाव डॉक्टर भूषण रमेश पाटील आणि माझ्याबद्दल थोडक्यात मी यात मांडलेलं आहे. मी 2017 सालापासून दिल्ली, बँगलोर इत्यादी प्रतिष्ठित ठिकाणी मेंटॉर म्हणून तसेच इव्हॅल्युएटर आणि कंटेंट रायटर म्हणून तिघही रोलमध्ये फोरम IAS, इन्साइट्स IAS आणि अनअकॅडमी इत्यादी ठिकाणी मी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे 2016, 2020, 2021 या 3 वर्षांमध्ये मी UPSCच्या इंटरव्ह्यूला अपियर झालेलो आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित MPSC मार्गदर्शन कार्यक्रमातील मी व्याख्याता म्हणून देखील माझे योगदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे अँथ्रोपोलॉजी हा माझा ऑप्शनल विषय UPSCमध्ये होता. तसेच GS2चा जो पेपर आहे, जसे की त्यात इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोसायटी आणि सोशल जस्टिस आणि एथिक्समधल्या केस स्टडीज यामध्ये मी विशेष करून माझे योगदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे बदललेल्या MPSCच्या स्वरूपानुसार मी आणि भूषण गोडके सर आम्ही दोघांनी मिळून कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या माध्यमातून आमचा जो UPSCचा अनुभव आहे तो आपल्या मार्गदर्शनासाठी कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर हबच्या माध्यमातून यापुढे मांडणार आहोत. मी स्वतः यामध्ये GS1 मधील इंडियन सोसायटी, GS2चे संपूर्ण मॉड्यूल आणि निबंध ह्या 3 मॉड्यूलवर मी काम करणार आहे आणि बाकीचे मॉड्यूल जे आहेत ते भूषण गोडके सर आणि इतर टीम हे कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून आपल्यासमोर वेळोवेळी आम्ही हे मांडणार आहोत. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबमध्ये स्वागत आहे. या सेशनमध्ये मी आपल्या मागणीनुसार एसे म्हणजेच निबंधाची जी स्ट्रॅटेजी आहे त्याबद्दलचं सेशन घेणार आहे. निबंधाचे तसे बघितले तर खूप महत्त्व आहे. निबंधामध्ये 250 पैकी 150 मार्क सहज आणि जर का योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्यानंतर जर का आपण निबंध लिहिला तर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही जर का थोडे एफर्ट्स आपण जर का टाकले, थोडे प्रयत्न जर का केले तर 160 सुद्धा मार्क 250 पैकी येण्याची यामध्ये एक शाश्वती असते. त्याचप्रमाणे आजपासून निबंधाचे सेशन असणार आहेत, ज्यामध्ये मी 2024चे जे गेल्या महिन्यामध्ये जो मेन्सचा पेपर झाला त्याचे जे 8 टॉपिक होते, सेक्शन A चे 4 आणि सेक्शन B चे 4 असे 8 टॉपिक आपण सेपरेटली त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. पण तत्पूर्वी आज एक इंट्रोडक्शन म्हणून किंवा एक सुरुवात म्हणून आपण आज इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. त्याचप्रमाणे मी आशा ठेवतो की आपण सर्व यात सहभागी व्हाल व प्रश्न असतील तर ते विचारून आपण या सेशनचा अधिकाधिक लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे खाली दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे यावर आपण संपर्क साधून निबंधाचे मॉड्यूल आणि इतर मॉड्यूल जे आहेत त्याबद्दल चौकशी आपण करू शकता. त्याचप्रमाणे आज आपण सुरुवात करूया निबंधाचे बेसिक काय असते व 2024चे निबंध डिस्कशनने. बदललेल्या MPSCच्या स्वरूपानुसार निबंध 250 गुण व प्रथम पेपर असेल. यात सेक्शन A आणि सेक्शन B असतील. त्यात प्रत्येकी 4 टॉपिक्स असतील व सेक्शन A आणि सेक्शन B मधील प्रत्येकी एक एसे आपल्याला 1200 ते 1300 शब्दांपर्यंत शब्द मर्यादेमध्ये लिहायचं आहे. हे सेक्शन A आणि सेक्शन B कसे असतील, यातले टॉपिक्स कसे असतात याचं आपण पुढे येणाऱ्या सेशनमध्ये डिस्कशन करणारच आहोत. पण आपल्याला या सगळ्यांसाठी 250 मार्काच्या पेपरसाठी जसे इतर GS1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलचा पेपर आहे त्याचप्रमाणे या पेपरला देखील आपल्याला 180 मिनिटं म्हणजे 3 तास असणार आहे. म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर GS मध्ये 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलमध्ये आपल्याला साधारणतः 3,500 ते 4,000 शब्द लिहायचे असतात आणि त्यासाठी आपल्याला 3 तास म्हणजे 180 मिनिटं असतात. त्याचप्रमाणे निबंध हा जो आपला एक संबंध एक वेगळा पेपर आहे यामध्ये सुद्धा आपल्याला 1200 शब्दांचा एक म्हणजे जवळपास 2,500 ते 2,500 शब्द आपल्याला पूर्ण पेपरमध्ये लिहायचे आहेत आणि यासाठी आपल्याला मिळणार आहेत 180 मिनिटं. मग हा फरक का? तर हा फरक आहे आपण एसे जो आहे हा एक टॉपिक घेऊन आपण त्याचं स्ट्रक्चर्ड आणि मल्टी डायमेन्शनल आपण त्याच्याबद्दलचं लिखाण करणार आहोत. म्हणून आपल्याला एक सुसूत्रित आणि संरचित एसे निबंध लिहिण्यासाठी आपल्याला हे उरलेल्या वेळेचा आपल्याला त्याच्यामध्ये मुभा असते. आपण जर का विचार केला तर 180 मिनिटं किंवा 3 तास हे 2 निबंधासाठी असतात, म्हणजे आपल्याला एका निबंधासाठी 90 मिनिटं मिळणार आहे. ठीक आहे.
परंतु 60 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये आपल्याला 12,000 ते 1200 शब्दाचा निबंध आपण एकदम छान पद्धतीने लिहू शकतो. पण त्यासाठी मात्र एक कंडिशन असते की हे जे उरलेले 30 मिनिटं एक्स्ट्रा आहेत, म्हणजे 60 मिनिटं लिहिण्याचे आणि 30 मिनिटं जे आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत, हे 30 मिनिटं ठरवतात की आपला हे निबंध चांगला असणार आहे की आपला निबंध मार्ग जो आहे निबंध लिहिण्याचा तो चुकणार आहे, आपल्याला मार्क्स कसे येणार आहेत आणि लिहिताना आपल्याला काय काय अडचणी येणार आहेत, हे 30 मिनिटं ठरवतात. म्हणून हे 30 मिनिटं जे आहेत ह्याच्यावर जर का आपण काम केलं, जे आपण आपल्या एसेच्या मॉड्यूलमध्ये, निबंधाच्या मॉड्यूलमध्ये अगदी टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत की ह्या 30 मिनिटाचा योग्य वापर करून उरलेल्या 1 तासामध्ये एक निबंध कसा लिहायचा. आणि हे जर का आपल्याला जमलं तर आपल्याला निबंधामध्ये 150 ते 160चा मार्काचा स्कोर जो आहे, जो UPSC मध्ये कायम एक हायेस्ट स्कोर म्हणून मानला गेलेला आहे, तो सुद्धा MPSCच्या मेन्समध्ये आपण आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणून हे 30 मिनिटाचं नियोजन जे आहे, ते 30 मिनिटाच्या नियोजनासाठी आम्ही जवळपास एक 8 ते 10 सेशन जे आहेत ते प्लॅन केलेले आहेत की ज्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने अगदी जशी एक एक पाकळी उलगडावी त्याप्रमाणे आपण एक एक पार्ट त्याच्यामधलं उलगडणार आहोत. आणि एक छान आणि एक मॅच्युअर एसे, म्हणजे एसे आपला जो आहे हा परफेक्ट कधीच नसतो, पण एसे जो आहे ज्या टॉपिकवर आपल्याला विचारलेला आहे तो कम्प्लीट असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला परफेक्ट एसे लिहायचं नाहीये, पण आपल्याला काय लिहायचं आहे तर एक कम्प्लीट संपूर्ण एसे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यासाठी जे 30 मिनिटं आहेत, या 30 मिनिटामध्ये आपण त्याच्यावर या मॉड्यूलमध्ये, एसेच्या मॉड्यूलमध्ये जे आपलं काही काळामध्ये सुरू होणार आहे, यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत, शिकणार आहोत. त्याचप्रमाणे या 30 मिनिटामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला या 30 मिनिटामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर किंवा एक सांगाडा उभा करायचा असतो. ठीक आहे, आपणास ॲनालिसिस करायची असते. ॲनालिसिस म्हणजे त्या जो आपल्याला टॉपिक दिलेला असेल त्याचं एक विविध पैलूंनी विश्लेषण करून आपल्याला त्याच्यावर आधारित एक एसे लिहायचा आहे. आपण हे विविध पैलू जेव्हा उघडतो तेव्हा आपल्याला उघडत असताना विचार करायला वेळ लागतो आणि या 30 मिनिटामध्ये आपण तेच शिकणार आहोत आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये. त्याचप्रमाणे आपण हे पैलू उघडत असताना वेगवेगळे पॉईंट्स, वेगवेगळे आर्ग्युमेंट्स आपण कशा पद्धतीने मांडणार आहोत, त्याचा क्रम काय असेल, कुठले आर्ग्युमेंट कशी कुठे विणावी, जेणेकरून निबंध आपला जो आहे हा एका कंटिन्युअस फ्लोमध्ये किंवा एका कंटिन्युअस अशा एका नेटवर्क किंवा कनेक्शनमध्ये राहील आणि आपण विषयापासून भरकटणार नाही. त्याचप्रमाणे इंट्रोडक्शन कसे करावे, म्हणजे निबंधाची सुरुवात जी आहे, असं म्हणतात की जर का निबंधाची सुरुवात जर का कॅची असेल तर जो पेपर चेक करणारा असतो तो पुढचा निबंध वाचण्यात त्याला रस असतो आणि तेच ठरवते की आपल्याला मार्क्स अधिक येणार की आपले मार्क्स वजा होणार. त्याचप्रमाणे दुसरा ॲस्पेक्ट असतो तो म्हणजे कन्क्लुजनचा किंवा एंडचा. ज्याचा सुरुवात, ज्याची शेवट चांगला असेल त्या व्यक्तीचा निबंधाला आपल्याला अबाव ॲव्हरेज मार्क्स म्हणजे 130-140 मार्काच्या वर आपल्याला मार्क येण्याची शाश्वती निश्चितपणे मिळते. हे सगळं आपल्याला जे आहे म्हणजे विविध जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकमधनं टॉपिक निवडणे, त्याचं ॲनालिसिस विश्लेषण करणे, ते विश्लेषण करून त्याच्यावर पॉईंट्स किंवा आर्ग्युमेंटबद्दल विचार करून आपण निबंध कसा असणार आहे याचं एक सांगाडा तयार करणे किंवा स्ट्रक्चर तयार करणे, त्याचप्रमाणे इंट्रो आणि कन्क्लुजन कसे असणार आहे हे आपल्याला 30 मिनिटामध्ये करायचे आहे. आणि ह्या 30 मिनिटाचं महत्त्व हे आपल्याला जेव्हा आपण एसेचं मॉड्यूल जेव्हा आपण घेऊ आणि त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने उलगडू त्यावेळेला जो एसेचं आता तुम्हाला कठीण वाटणारा जो मुद्दा आहे 1000-1500 शब्दाचा, हा अगदी सहजपणे तुम्हाला हाताळता येईल. आपल्याला हे जे स्ट्रक्चर बनवायचं आहे, जे मागापासून मी म्हणतोय की जे स्ट्रक्चर आपल्याला बनवायचं आहे, हे आपल्याला शेवटच्या पानांवर म्हणजे ज्या ठिकाणी रफ वर्क नावाची गोष्ट लिहिलेली असते, या रफ वर्कमध्ये आपल्याला आन्सर शीटवर शेवटी आपल्याला हे 30 मिनिटामध्ये हे स्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं असतं. तर थोडक्यात मित्रांनो, जेवढे छान 30 मिनिटं आपण वापरू तेवढे छान मार्क्स आपल्याला येणार आहेत. म्हणून एसेचं जे मॉड्यूल आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत यामध्ये आपण एसे लिहिण्याची प्रॅक्टिस करणारच आहोत, पण एसे एक स्ट्रक्चर्ड आणि ऑर्गनाइज कसा लिहावा हे सुद्धा आम्ही एसेच्या याच्यामध्ये तुमची कम्प्लीट हँड होल्डिंग करणार आहोत. अगदी तुमचं हाता धरून तुम्हाला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत निबंध एक छान आणि मॅच्युअर वेने कसा लिहावा, याच्यामध्ये फक्त कल्पना नसून त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी एक निबंधाच्या याच्यामध्ये कशी उतरेल पानांवर, हे यावर आपण एक काम करणार आहोत. त्याचप्रमाणे हे निबंध लिहित असताना एक सगळ्यात महत्त्वाची जी चूक होते किंवा जी सगळ्यात महत्त्वाची जी सावधानी आपल्याला बाळगावी लागते ती असे असते की असे व्हायला नको की निबंध लिहित असताना आपण पॉईंट्सचा विचार करतोय. म्हणजे उदाहरणार्थ एक टॉपिक दिलाय,
तो टॉपिकवर आपण स्ट्रक्चर न बनवता आपण सुरुवातीलाच आपण डायरेक्ट लिहायला सुरुवात केली. तर हिच्याने काय होतं बऱ्याचदा की आपण आपलं लिहित असताना पॉईंटचा विचार करत करत लिहित असताना आपण आपल्या विषयापासून भरकटतो. त्यामुळे कनेक्शन होत नाही. म्हणजे एका आर्ग्युमेंटचं दुसऱ्या आर्ग्युमेंटमध्ये, एका पॅराग्राफचं दुसऱ्या पॅराग्राफमध्ये, आणि या सर्वांचं इंट्रो आणि कन्क्लुजनशी, त्याचप्रमाणे आपल्या विचारलेल्या टॉपिकशी कनेक्शन जर का नाही जमलं तर आपला निबंध हा चुकीच्या दिशेने जात असतो. म्हणून मित्रांनो 30 मिनिटं नीट वापरणे फार महत्त्वाचे ठरते. आणि जो कोणी हे 30 मिनिटं व्यवस्थित वापरेल त्या व्यक्तीला 140 ते 150च्या वर मार्क येण्यास काहीच हरकत नसते. आणि एसेसाठी जो आपल्याला गुण देणारा जो विषय आपण यामध्ये म्हणू शकतो, हा अगदी नेमक्या मोजक्या प्रयत्नातून आपण छान मार्क आपण यात काढू शकतो. म्हणून मित्रांनो, या येणाऱ्या मॉड्यूलचा, निबंधावरचं जे मॉड्यूल आहे, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून आम्ही जे मांडत आहोत याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा व आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपण आपल्या निबंधाचे जे स्किल आहे ते इम्प्रूव्ह करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया, ज्यामध्ये MPSCचं जे नवीन आलेलं जे सिलेबस आहे, जे 2025 पासून आपल्याला MPSCच्या परीक्षेमध्ये आपण अपिअर होत असताना आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या मॉड्यूलमध्ये आपण जर का विचार केला तर या मॉड्यूलमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरतं मेन्समध्ये, ते म्हणजे सिलेबस. आणि या सिलेबसमध्ये जर का आपण विचार केला तर या सिलेबसमध्ये आपल्याला MPSCच्या कमिशनच्याच वेबसाईटवर आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला डिमांड जी आहे एसेची, ही आपण याच्याबद्दल आपण एक चर्चा करणार आहोत. हा आपला असणार आहे पेपर 1, जो असणार आहे 250 गुणांचा. 250 गुणांचा. तर मित्रांनो, 250 गुणांसाठी आपल्याला मिळणार आहे 3 तास. 3 तास म्हणजे जवळपास 180 मिनिटे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला कमिशनवर जे सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स. They will be expected to keep closely to the subject of the essay to arrange their ideas in orderly fashion. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. अँड टू राईट कन्साइजली. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला काय लिहायचं आहे, एसे कम्प्लीट लिहायचा आहे, आपल्याला एसे परफेक्ट लिहायचा नाही आहे. म्हणजेच काय लिहायचं, आपल्याला एसे कन्साइजली लिहायचा आहे. क्रेडिट विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. क्रेडिट म्हणजे मार्क्स. मार्क जे आहेत ते कशाला दिले जातील बघा, MPSCने किंवा UPSCने कमिशनने हे स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन म्हणजे आपण जितकं व्यवस्थित आपण निबंध लिहिणार आहोत त्यालाच मार्क किंवा गुणदान दिलं जाणार आहे. आपण जर का अस्ताव्यस्त पद्धतीने जर का लिहिलं निबंध तर आपल्याला गुण येणार नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी आपण जो आपल्याला MPSCने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसचे एक एक जो कीवर्ड आहे, जसं क्लोजली, अरेंज, ऑर्डरली, कन्साइजली, इफेक्टिव्ह, एक्झॅक्ट, याचा अर्थ काय होतो हे आपण पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर कीवर्ड जे आहेत मित्रांनो MPSC किंवा UPSCने दिलेल्या याच्यामध्ये ते आहे की पहिला कीवर्ड आहे तो म्हणजे क्लोजली, दुसरा आहे अरेंज, तिसरा आहे ऑर्डरली, चौथा आहे कन्साइज आणि पाचवा आहे इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट. ठीक आहे. पाचवा आहे इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट. ठीक आहे. तर याचा आपण जर का विचार केला तर पहिला कीवर्ड जो आहे तो म्हणजे क्लोजली. ठीक आहे. तर क्लोजली म्हणजे काय की आपल्याला जो कुठला विषय आपण विचार करून निवडणार आहोत तर या विषयामध्ये आपण कुठल्याही त्या विषयापासून न भरकटता तो विचारलेल्या विषयाशी निगडीत असावा हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. अदरवाईज आपण जसे गप्पा मारतो किंवा आपण ज्याप्रमाणे एखाद्या विषयाला भरकटतो ज्याच्यामध्ये आर्ग्युमेंट नसतात किंवा त्याला काही सपोर्ट नसतो, अशा प्रकारे जर का निबंध लिहिला तर मित्रांनो त्यासाठी गुणदान हे दिलं जाणार नाही. म्हणून ह्याची व्याख्या समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. क्लोजली म्हणजे काय, आपण या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून आपण आपल्या अभ्यासाच्या टेबलवर लावून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला कायम निबंध लिहित असताना हे जे 5 ते 6 कीवर्ड्स आहेत याच्या संबंधित आपण आपली त्याच्याबद्दलची प्रॅक्टिस करू शकतो. त्याचप्रमाणे या शब्दांच्या अनुषंगाने आपण आपल्या मॉड्यूलमध्ये या सगळ्या शब्दांच्या अनुषंगाने आपण आपला आयडियल निबंध कसा लिहावा याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत.
त्याचप्रमाणे दुसरा कीवर्ड आहे मित्रांनो अरेंज. अरेंज म्हणजे काय? मांडणी. तर यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अस्पिरंट इज सपोज टू प्लॅन अहेड अँड फॉर्म अ स्ट्रक्चर. जे मी मगाशी म्हटलो की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एका स्ट्रक्चर्ड वेने, म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण जिना जसा चढतो टप्प्याटप्प्यांनी, पायऱ्यांनी, आपण एकदम पहिली आणि शेवटची पायरी नाही घेत. आपण अगदी पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी आणि शेवटची पायरी असं आपण पोहोचत असतो. त्याचप्रमाणे निबंधात सुद्धा पहिली आर्ग्युमेंट, दुसरी आर्ग्युमेंट, तिसरी आर्ग्युमेंट, त्याचं कन्क्लुजन, या प्रकारे आपण त्याच्यामध्ये आपण जात असतो. यालाच म्हटलं जातं अरेंजमेंट. त्याचप्रमाणे तिसरा शब्द आहे तो म्हणजे ऑर्डरली. ऑर्डरली म्हणजे काय की आपण एखादा निबंध लिहित असताना त्याच्यामध्ये हॅप हजार्डनेस म्हणजे अव्यवस्थितपणा नसावा. ते लिहित असताना एक फ्लो असावा, एक कंटिन्युटी असावी. नाहीतर आज आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, दुसऱ्या मिनिटाला आपण अमेरिकेबद्दल बोलतोय. तर अशा प्रकारे काय होतं की फ्लो एसेमध्ये मेंटेन नाही राहत. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, वाचणारा निबंध हा वाचनीय झाला पाहिजे. आणि निबंध जर का वाचनीय व्हायचा असेल तर आपल्याला ऑर्डरली, आपल्याला अरेंजमेंट ती पण सब्जेक्टशी क्लोजली असणे फार आवश्यक आहे, अशी अपेक्षा कमिशन करते. त्याचप्रमाणे आपल्याला 1200 शब्दांचं मर्यादा असल्यामुळे आपल्याला निबंध जो आहे हा कन्साइजली लिहायचा आहे. कन्साइजली म्हणजे काय, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं टू द पॉइंट लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्यातनं आपल्याला काय प्रदर्शित करायचं आहे, तर आपली विचारांची जी सुस्पष्टता आहे ही कशी असेल, त्याचप्रमाणे आपण आपले निबंध जे लिहित असताना आपले जे सेंटेन्सेस किंवा जे वाक्यरचना असेल ती किती टू द पॉइंट असेल, हे यामध्ये आपल्याला कमिशन आपल्याकडनं अपेक्षा करतं. त्याचप्रमाणे इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर आपल्याला जी भाषेमध्ये आपण जी निवडणार आहोत, मराठी किंवा इंग्रजी, या भाषेमध्ये आपण आपली जी छाप आहे ती या ठिकाणी सोडायची आहे. त्याचप्रमाणे विषयाला धरून आपल्याकडे जे पॅराग्राफ असतील ते आपल्याला पॅराग्राफ जे आहेत ते लिहायच्या आहेत. त्याचप्रमाणे जी अलंकारिक भाषा आहे किंवा फ्लावरी लँग्वेज आहे ही आपल्याला काय करायची आहे, या ठिकाणी टाळायची आहे. कारण आपण हे आपल्या प्रशासकीय दृष्टीने जर का आपण विचार केला तर प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला अपेक्षा असते की आपण एक मॅच्युअर आणि टू द पॉइंट एसे लिहावा. जसे कोर्टामध्ये केस चालते त्याप्रमाणे आपण दोघं बाजू सांगून त्यातनं एक कन्क्लुजन ड्रॉ करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आपल्याला एक कोहेरंट म्हणजे काय की आपल्याला लिहित असताना आपले आन्सर रायटिंग स्टाईल असेल, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रत्येक जे आपलं वाक्य असेल हे प्रत्येक वाक्याला काही ना काही अर्थ असला पाहिजे. म्हणजे रँडमली जर का आपली कॉपी उचलली आणि त्यातलं जर का रँडमली एखादं पान जर का बघितलं, फॉर एक्झाम्पल जर का आपल्याला 15 पानं दिलेली असतील, आपल्याला समजा 8व्या पानावर जर का परीक्षकाने जर का 8वं पान उचललं तर त्या प्रत्येक वाक्यावर त्याला हे कळलं पाहिजे की विद्यार्थी जो आहे हा विषयाला धरून लिहित आहे आणि त्याचं जे लिहिणं आहे हे अगदी स्वच्छ आणि सुस्पष्ट आहे. तर मित्रांनो, हे झालं एसेचं सिलेबस. कारण UPSCचा किंवा MPSCचा कुठल्याही पेपरला डील करत असताना आपल्याला सगळ्यात आवश्यक असतं ते म्हणजे सिलेबसला धरून चालणे. आणि सिलेबस जितका आपण फोडून किंवा त्याच्याबद्दलचं अनालिसिस आपण जितकं करू तितका आपला अभ्यासाची दिशा आणि आपले प्रयत्न जे आहेत ते नेमके होतात. म्हणून मित्रांनो, एसेच्या मॉड्यूलमध्ये आपण जे प्रयत्न करणार आहोत ते हेच असणार आहे की ह्या 5 ते 6 शब्दांना धरून आपण तुमची जी क्षमता आहे निबंध लिहिण्याची ही अधिकाधिक कशी आपल्याला वाढवता येईल याचा आपण तर लाईव्ह डेमो घेणारच आहोत. पण त्याचप्रमाणे आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्तरावर लिहित असताना तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत हे सुद्धा आपण 1 to 1 यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून निबंध लिहिणं तुम्हाला फार सोयीचं होईल. तर मित्रांनो, आपण सेशनकडे पुढे जात असताना आपण निबंधाचा आपण सिलेबस आपण बघितलं की आपल्याला काय अपेक्षा कमिशनकडनं आपल्याकडनं असते. जे आपल्याला आपण 4 ते 6 कीवर्ड बघितले ते या आधारावर जर का आपण पुढे निबंध जर का बघितला तर निबंधाचे आपल्याकडे सर्वसाधारणपणे 4 प्रकार पडतात. ठीक आहे. तर या 4 प्रकार जे आहेत ते खाली आम्ही सूचीबद्ध केलेले आहेत. ज्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कथनात्मक निबंध. कथनात्मक म्हणजे काय की या ठिकाणी एखादी घटना किंवा प्रसंग जो असतो तो कथन केलेला असतो. उदाहरणार्थ टेररिझम किंवा आतंकवाद. तर आतंकवादामध्ये एखादी घटना, जसं की उदाहरणार्थ काश्मीरमधला जर आपण एखादा प्रसंग असेल किंवा एखादी केस स्टडी असेल त्याच्याने आपण त्याच्यावर वेगवेगळे त्याचे पैलू आपण उलगडत असतो. जे आपल्याकडे बऱ्याचदा वर्तमानपत्र आपण जे वाचतो, जे कुठलं आपण वाचत असू ते वर्तमानपत्र वाचत असताना आपल्याला बऱ्याचदा असे कथनात्मक आपल्याला आर्टिकल्स दिसतात. ते स्वरूप म्हणजे एक कथनात्मक निबंधाचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये स्टोरीच्या माध्यमातून किंवा कथेच्या माध्यमातून त्या विषयाला उलगडलेलं असतं.
दुसरा प्रकार निबंधाचा आहे तो म्हणजे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध म्हणजे ज्यामध्ये वर्णन केलेलं असेल. या ठिकाणी आपल्याला जो लिखाण आहे हे एखादी घटना किंवा एखादी प्रक्रिया किंवा एखादी परिस्थितीचं वर्णन करतो. जसं उदाहरणार्थ जंगलतोड आणि जो आपला वातावरणीय बदल आहे याबद्दलचा जो निबंध आहे तो आपण या प्रकारामध्ये आपण लिहू शकतो. हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणारच आहोत की वर्णनात्मक निबंध लिहित असताना त्याच्या कसे पैलू आपल्याला उलगडायचे असतात. तिसरा निबंधाचा प्रकार आहे तो मित्रांनो आहे माहितीपूर्ण निबंध. यामध्ये लेखकाचा हेतू जो आहे तो एखाद्या विषयाचे नकारात्मक आणि सकारात्मक बाजूसह माहिती प्रदान करणं, त्याचप्रमाणे त्यातनं एक मॅच्युअर कन्क्लुजन ड्रॉ करणं हे असतं. आणि आपल्याला मॅक्सिमम किंवा आपल्याला जास्तीत जास्त जे निबंध आहेत कमिशनच्या माध्यमातून लिहित असताना हे आपल्याला माहितीपूर्ण निबंध लिहायचे आहे. कारण सर्वसाधारणपणे ही अपेक्षा केली जाते की एक जो अस्पिरंट असतो किंवा जो एक अभ्यास करणारा विद्यार्थी असतो याच्याकडे एक व्हास्ट अमाऊंट ऑफ किंवा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे आणि ही माहिती आपण जर का आपल्या निबंधामध्ये उतरवू शकलो तर आपल्याला निश्चितपणे अधिकाधिक आपल्याला गुण मिळतात. आणि या माहितीची जर का तुम्हाला स्रोत हवा असेल तर आम्ही आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये वारंवार ह्या माहितीपूर्ण निबंध लिहिण्यासाठी जी आवश्यक माहिती असेल ही आपण मॉड्यूलमध्ये पुरवणार आहोत. त्याचप्रमाणे चौथा प्रकार मित्रांनो असतो या ठिकाणी की प्रेरक निबंध. या ठिकाणी आपल्याला जो लेखक असतो तो कुठलाही विषय पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ करप्शन किंवा भ्रष्टाचार. तो भ्रष्टाचार ह्या कशा प्रकारे समाजाला, व्यक्तीला आणि देशाला पोखरत असतो याबद्दलचे लिखाण करणं किंवा याबद्दलचे विविध पैलू उलगडून सांगणं. आणि हा निबंधाचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रेरक निबंध. हा निबंध आपण ह्या चारही जे आपण प्रकार बघितले कथनात्मक, वर्णनात्मक, माहितीपूर्ण आणि प्रेरक निबंध हे आपण वेगवेगळे जर का बघितले तर वेगवेगळे लिहिण्यासाठी आपल्याकडे एक वेगवेगळ्या प्रकारची एक स्किल आपल्याला आवश्यक असतं. पण आपण आपल्या निबंधामध्ये कुठलाही जो विषय आहे हा जर का आपण हे चारही प्रकार जर का एकाच निबंधात आणू शकलो तर मला असं वाटतं की आपल्याला कुठल्याही प्रकारे जो निबंध चेक करणारा परीक्षक आहे याला गुणदान द्यायला काहीच अडचण येणार नाही. म्हणून आपण आपल्या मॉड्यूलमध्ये कथनात्मक, वर्णनात्मक, माहितीपूर्ण आणि प्रेरक या चारही गोष्टींचा संगम करून आपण ते या आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपला निबंध जो आहे हा अधिकाधिक इतर मुलांपेक्षा आपण आपला निबंध एक व्यवस्थित प्रकारे लिहू शकतो. त्याचप्रमाणे निबंध लिहित असताना आपल्याकडे मित्रांनो निबंध लिहिण्याच्या दोन शैली आहेत मुख्यतः. एस्पेशली आपल्याला UPSC आणि MPSCचे निबंध लिहित असताना या दोन शैली फार महत्त्वाच्या असतात. या दोन शैली म्हणजे पहिली जी असते ती म्हणजे संरचित, दुसरी म्हणजे उत्स्फूर्त. आता उत्स्फूर्त शैली जी आहे ही उत्स्फूर्त शैली लिहिण्यासाठी तुम्हाला वाङ्मयाचा किंवा लिटरेचरचा खूप सारा अभ्यास असणं आवश्यक आहे. पण आतापर्यंतच्या ॲनालिसिसनुसार आपल्याकडे जे निबंध लिहिणारे किंवा MPSC UPSCला जे ॲपियर होणारे विद्यार्थी आहेत हे शक्यतोवर इंजिनिअरिंग, मेडिकल, सायन्स, कॉमर्स किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आलेले असतात. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना लिटरेचर किंवा वाङ्मयाचा गंध थोडा कमी असल्यामुळे आपल्याला उत्स्फूर्त निबंध लिहिणं फार जिकिरीचं जातं. आणि जे लोक उत्स्फूर्त निबंध लिहू शकतात त्या लोकांनी हा निवडणं कधीही योग्य असतं. परंतु अशा विद्यार्थ्यांना जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत जसे डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत ज्या किंवा आपण वाङ्मयातले जरी असाल पण आपल्याला निबंध लिहित असताना अडचण येत असेल 1000-1200 शब्द लिहित असताना तर संरचित निबंध लिहिणं फार आवश्यक असतं. आणि आपण आपल्या मॉड्यूलमध्ये संरचित आणि उत्स्फूर्त अशा दोघांचंही आपण त्याच्यामध्ये आपण एक संगम करून आपण एक निबंध लिहिणार आहोत, जेणेकरून आपला निबंध हा खरोखर अपेक्षेनुसार MPSCच्या आणि UPSCच्या अपेक्षेनुसार आपला निबंध हा सरस ठरेल. तर संरचित निबंध जो आहे याच्यामध्ये आपण एक फ्रेमवर्क तयार करतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 30 मिनिटामध्ये आपण एक फ्रेमवर्क किंवा एक स्ट्रक्चर किंवा एक सांगाडा तयार करणार आहोत. आणि उत्स्फूर्त निबंध जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक चौकट तयार करता आणि आपण एक विचार संकलित करून आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतो. म्हणून आपण एक कुठली तरी एक शैली आपण डेव्हलप करणं फार अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणून मॉक टेस्ट जे आपण घेणार आहोत या मॉक टेस्टमध्ये आपण सराव करून आपण ही शैली नेमकी कुठली पकडावी याबद्दलची आपण एक क्लॅरिटी आपण आपल्या कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून जे आपण एसेचं मॉड्यूल किंवा निबंधाचं मॉड्यूल घेणार आहोत यामध्ये ह्या शैली आणि निबंधाचे प्रकार या शैलीच्या माध्यमातून कसे पेपरवर उतरवायचे यावर आपण टेस्ट सिरीज आणि लेक्चरच्या माध्यमातून हे टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो एक चांगला निबंध कसा असला पाहिजे याचे खालील काही वैशिष्ट्य आहेत. जसे की स्पष्ट आणि संक्षिप्त एसे कमिशनला अपेक्षित आहे.
त्याचप्रमाणे सुसंगत एसे लिहिणं एक अपेक्षित आहे, कारण प्रत्येक जणाची मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आपल्याकडे, पदवीधर असणं आपल्याकडे अपेक्षित आहे. त्यामुळे सुसंगत असणं फार इम्पॉर्टंट आहे, जे तुमची मॅच्युरिटी दाखवतं. त्याचप्रमाणे आपल्याला निबंध लिहिणं म्हणजे खूप अलंकारिक भाषा किंवा एक कॉम्प्लिकेटेड भाषा किंवा खूप सारा तिच्यावर वेगवेगळे पैलू असलेली भाषा आणणं आवश्यक नाही. आपल्याला सोप्या भाषेत लिहिणं आवश्यक आहे, जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा आपण आपले विचार पटवून देऊ शकतो. हे निबंधाच्या मागचं गर्भित आहे. त्याचप्रमाणे आपण जी भाषा वापरणार आहोत ही संविधानिक असावी, ही लिगल असावी आणि ही अचूक असावी, हे फार अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संबंधित कोड्स किंवा उदाहरणं आणि आकडेवारी जी आपण सपोर्ट म्हणून किंवा आपण म्हणतो पुरावा म्हणून आपण जे निबंधामध्ये लिहिणार आहोत, हे कोड्स, उदाहरणं आणि आकडेवारी ही ॲक्युरेट असणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपले हस्ताक्षर जे आहे, हस्ताक्षर जरी अत्यंत सुस्पष्ट नसेल तरी वाचनायोग्य असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वर्तमान भारताशी संबंधित, म्हणजे आपण प्रेझेंट कॉन्टेक्स्ट किंवा कंटेम्पररी कॉन्टेक्स्ट जो म्हणतो, या संबंधित भारताशी संबंधित विषयाला धरून लिहिणे फार जास्त अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल निबंध आपल्याला अपेक्षित आहे, कारण आपल्याला एकाच विषयावर 1000 ते 1200 शब्द लिहायचे आहेत. तर साधारणपणे 10 ते 15 आपल्याला डायमेन्शन्स याच्यामध्ये ओपन करता आली पाहिजे. आणि हे कसं करायचं हे सगळं आपण आपल्या एसेच्या किंवा निबंधाच्या मॉड्यूलमध्ये आपण सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. त्याचप्रमाणे एक तटस्थ आणि संतुलित निबंध लिहिणं फार आवश्यक असतं. निबंध जर का असंतुलित झाला तर मार्क्स मित्रांनो कधीही येत नाही, कारण आपण प्रशासनामध्ये काम करत असताना न्यायदान करत असतो. न्यायदान करत असताना किंवा स्कीम इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला तटस्थ आणि संतुलित राहणं फार आवश्यक असतं. आणि निबंधाच्या माध्यमातून आपली पर्सनॅलिटीसुद्धा या बॅकग्राऊंडने आपले कॅरेक्टर किंवा आपलं चारित्र्य जे आहे हे सुद्धा निबंधाच्या माध्यमातून चेक करण्याचा उद्देश कमिशनचा असतो. म्हणून तटस्थ आणि संतुलित निबंध लिहिणं फार आवश्यक ठरतं. त्याचप्रमाणे ज्या काही समस्या असतील, निबंधाचे वेगवेगळे पैलू ओपन करत असताना ज्या काही समस्या असतील, या समस्यांवर आपल्याकडे काय काय उत्तर उपलब्ध आहेत किंवा आपल्याकडे एक सोल्युशन ओरिएंटेड निबंध लिहिणं फार आवश्यक आहे. म्हणजे निगेटिव्ह पॉईंट, पॉझिटिव्ह पॉईंट आणि त्याबद्दलवर असणारे तुमच्याकडे असणारे युनिक सोल्युशन, आणि जो कोणी युनिक सोल्युशन आपल्या निबंधामध्ये आणण्यासाठी सक्षम आहे ती व्यक्ती एक आयडियली किंवा एक गुणवान अधिकारी म्हणून उदयास येते. म्हणून आपल्या निबंधामध्ये समस्यांवर आपल्याला सोल्युशन सांगणं फार आवश्यक असतं. तर अशा मित्रांनो, आपण एक निबंधाबद्दलची एक थोडक्यात आपण एक माहिती आता सध्या करून घेतली. तर आपण यापुढे बघणार आहोत की एक अप्रोच कसा असला पाहिजे निबंधाची सुरुवात करत असताना. तर निबंधाची सुरुवात करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते ठरतं म्हणजे आपल्याला असणारे विविध दिलेले विषय. तर आपल्याला एक साधारणपणे सेक्शन ए मध्ये 4 आणि सेक्शन बी मध्ये 4 असे एकूण 8 जे विषय आहेत हे आपल्यासमोर मांडलेले असतात. आणि या 8 विषयांमधनं आपल्याला सेक्शन ए मधनं 1 आणि सेक्शन बी मधनं 1 असे 2 आपण यातनं आपल्याला टॉपिकची आपल्याला निवड करायची असते. तर हे निवड करत असताना आपल्याला डिफिकल्टी लेवल जी आहे किंवा त्याची खोली जी आहे यावर आधारित विचार आपल्याला करायचा असतो. आणि हे विचार करून आपण तो एक निबंधाचा एक टॉपिक आपल्याला निवडायचा असतो. त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जसे की तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे UPSC किंवा MPSCच्या माध्यमातून आपल्याला फक्त 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस किंवा अभ्यासक्रम जो आपण ऑलरेडी बघितला, आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर आता MPSCचं हे पहिलं येणारं वर्ष जे आहे हे पहिलंच असल्यामुळे आपण एक संदर्भ म्हणून किंवा रेफरन्स म्हणून UPSCचे प्रिव्हियस इयरचे आपण टॉपिक्स बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यासाची दिशा आणि टॉपिक्सचं आपल्याला असणारी खोली आपण या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण हा प्रिव्हियस इयरचा अभ्यास करत असताना किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत असताना आपण त्याच्यामध्ये एक पॅटर्न जो आहे, कॉमन पॅटर्न किंवा अपेक्षित आपण जे म्हणतो की अपेक्षित विषय किंवा अपेक्षित थीम्स जे आहेत हे आपण फाइंड आउट करणार आहोत किंवा शोधणार आहोत. म्हणून सिलेबसचा अभ्यास आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जो व्यक्ती व्यवस्थितपणे करतो त्या व्यक्तीला MPSC किंवा UPSCच्या प्रिलिम्स मेन्सच्या परीक्षांमध्ये कधीही अडचण येत नाही आणि त्याच्या सिलेक्शनचे ज्या शक्यता असतात त्या देखील द्विगुणित होतात. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या एसेच्या मॉड्यूलमध्ये सुद्धा आपण या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने आपण सिलेबसला धरून
आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांना धरून आपण ॲनालिसिस, एक पॅटर्न आणि एक थीम्स कशा अपेक्षित असतात किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे निबंध येऊ शकतो यावर आपण एक परिपूर्ण असे सेशन त्यामध्ये घेणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं तर पॅटर्न्स आणि थीम्स कसे असतात, तर पॅटर्न्स आणि थीम्स हे ॲबस्ट्रॅक्ट प्रकारचे असतात. बऱ्याचदा ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्यांना दिशा नसते किंवा चौकट नसते. तर अशा चौकट नसलेल्या विषयांना चौकटीत बसवून निबंध लिहिता येणं हे फार चॅलेंजिंग आणि फार जिकिरीचं ठरतं. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी याला सोल्युशन म्हणून आपल्याकडे काहीतरी आपल्यासाठी एक आपल्याकडे एक सोल्युशन असलं पाहिजे. आणि हे सोल्युशन जे आहे अशा प्रकारचा ॲबस्ट्रॅक्ट निबंध कसा लिहावा, त्याचप्रमाणे रिफ्लेक्टिव्ह निबंध जो आहे हा कसा लिहावा, फिलॉसॉफिकल किंवा कोट बेस्ड असे वेगवेगळे जे पॅटर्न किंवा थीम्स आहेत या सगळ्यांवर आपण जेव्हा आपण एसेच्या मॉड्यूलमध्ये, निबंधाच्या मॉड्यूलमध्ये आपण चर्चा करू तेव्हा तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट निबंध, रिफ्लेक्टिव्ह निबंध, फिलॉसॉफिकल किंवा कोट बेस्ड किंवा नवीन येणाऱ्या ज्या काही मायक्रो डायमेन्शन्स आहेत जसे की महिला सक्षमीकरण, त्यानंतर तुमचं आहे हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर मीडिया, हेल्थ केअर सिस्टीम किंवा आरोग्य यंत्रणा, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचप्रमाणे इकॉनॉमिक इश्यू आणि एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणजे आर्थिक आणि आपल्याकडे असणारे एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक इश्यू, या वेगवेगळे नवीन मायक्रो थीम्स ज्या UPSCच्या परीक्षांमध्ये येऊ घातलेल्या आहेत. अशा प्रकारचे विविध विषय आपल्या MPSCच्या परीक्षेतसुद्धा आपल्याला अपेक्षित आपण करू शकतो. या विविध विषयांवर किंवा या विविध पॅटर्न्स आणि थीम्सवर आपण कशा प्रकारे याला अप्रोच ठेवला पाहिजे किंवा आपण कशा प्रकारे याला आपण लिहित असताना निबंध त्या चौकटीत आणि अगदी टू द पॉईंट लिहिता यावा, यासाठी आपण एसेचं मॉड्यूल जे आहे मित्रांनो याचा अधिकाधिक लाभ घ्यावा ही तुम्हाला मी सगळ्यांना आवाहन करतो. कारण निबंध लिहिणं म्हणजे फक्त वाक्य आणि ओळी लिहिणं नाही आहे. निबंध लिहिणं म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे सिलेबसमध्येच अपेक्षित आहे की तुम्हाला एक टू द पॉईंट विषयाला धरून आणि एक सुसूत्रित आणि एका क्रमबद्ध पद्धतीने तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. आणि निबंध हा आपण लिहित असताना आपल्यासमोर टार्गेट असलं पाहिजे एक ॲव्हरेज 130 ते 140 कमीत कमी आपल्यासमोर टार्गेट असणार आहे. आणि हे टार्गेट आपण जर का सरावाच्या माध्यमातून जर का आपण अचीव करू शकलो तर आपण 150 ते 160 पर्यंत सुद्धा आपण येणाऱ्या टप्प्यामध्ये प्रिलिम्स झाल्यानंतर आपण यावर काम करणार आहोत. त्याचप्रमाणे एथिक्सचे जे आपले मॉड्यूल आहे, एथिक्सचं मॉड्यूलचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला वापर करावा लागणार आहे. म्हणून मित्रांनो, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून एसे असेल, एथिक्स असेल किंवा जनरल स्टडीज असेल किंवा इव्हन ऑप्शनल्स असतील, या सगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत जेणेकरून तुमचा हा जो प्रवास आहे हा सुखकर होईल व लवकरात लवकर तुम्हाला आपल्या परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवणं सोपं जाईल. आमच्या अनुभवाच्या माध्यमातून किंवा आमच्या जे कंटेंट असेल हे जर का तुम्ही जर का याच्यावर जर का तंतोतंत विश्वास ठेवून जर का अभ्यास केला तर मित्रांनो हा येणारा जो चॅलेंजिंग पार्ट आहे MPSCच्या मेन्सच्या परीक्षेसाठी हा खूप आणि अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला करण्यात मदत होईल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर हबच्या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही चौकशी कधीही करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, निबंध बनवत असताना, निबंधाची अभ्यास करत असताना, निबंधाचा सिलेबस जरी असेल तरी निबंधावर कुठल्याही प्रकारे पुस्तक उपलब्ध नाही. म्हणून मित्रांनो, एसेचं मॉड्यूल या ठिकाणी तुम्हाला फार महत्त्वाचं ठरतं. आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपण फक्त अभ्यास करू शकतो, पण जे लिहिण्याचे जे कौशल्य आहे हे कौशल्य मात्र आपल्याला सरावात येऊ शकतं. म्हणून मित्रांनो, निबंधाचे जे मॉड्यूल आहे याचा आपण अधिकाधिक लाभ घ्यावा असे मी आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा आवाहन करतो. तर निबंधाची तयारी करत असताना आपल्याला काय आवश्यक असते, तर निबंधाची तयारी करत असताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी आपल्याला कमिशनने दिलेल्या आहेत त्या फार आवश्यक आहेत. एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं एक विश्लेषण. पण याच्या आधाराने आपण निबंध लिहू शकतो का, तर नाही. आपल्याला कुठल्याही युद्धाला तयार होण्यासाठी आपल्याकडे एक साधन सामुग्री लागते. त्याचप्रमाणे निबंधाच्या तयारीसाठी सुद्धा आपल्याला एक साधन सामुग्री लागते ज्यामध्ये आपल्याकडे रिलिव्हंट कंटेंट असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर का एखादा मुद्दा आणि त्याच्या मुद्द्याचे विविध पैलू लिहायचे असतील तर त्या संदर्भातले काही मुद्दे तुमच्याकडे रेडीमेड असणं आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे रिलिव्हंट कंटेंट असणं फार आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर रायटिंग प्रॅक्टिस जी आहे, म्हणजे जसं की 1 ते 2 निबंध आपल्याला दर महिन्याला आपल्याला एक लिहिता गेला पाहिजे, म्हणजे 15 दिवसाला एक निबंध. अशी जर का आपण एक 6 महिन्यांचा जर का सराव केला
तर आपल्याला मित्रांनो आपल्याला या निबंधाच्या विषयावर फार मोठ्या प्रमाणात पकड निर्माण करता येईल. त्याचप्रमाणे आपण लिहिलेलं आपल्याला कंटेंट आहे, आपली रेग्युलर प्रॅक्टिस आहे, पण आपलं जर का इव्हॅल्युएशन किंवा चेकिंग जी आहे ती जर का स्टँडर्ड नसेल, UPSCच्या अपेक्षेनुरूप नसेल, UPSC MPSCच्या अपेक्षेनुरूप नसेल, तर मित्रांनो आपल्या सरावाला आणि आपल्या अभ्यासाला दिशा जी आहे ही मिळत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या मॉड्यूलच्या माध्यमातून आपल्याला एक रिलिव्हंट कंटेंट, त्याचप्रमाणे रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जसे 15 दिवसाला एक, त्याचप्रमाणे तुम्हाला स्टँडर्ड एक इव्हॅल्युएशन जे आहे मित्रांनो आम्ही हे या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो निबंध लिहित असताना आपल्याला 2 प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. एक म्हणजे जनरल एसे लिहावा की स्पेशलिस्ट एसे लिहावा. जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्तीचा अभ्यास हा पॉलिटिकल सायन्समध्ये जर का असेल आणि निबंध जर का समजा संघराज्य पद्धत म्हणजे फेडरलिझमवर जर का असेल, तर या ठिकाणी तुम्ही जनरलिस्ट लिहावा की स्पेशलिस्ट लिहावा हा एक आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो. तर मित्रांनो निबंध लिहित असताना आपल्याला निबंध हा जनरल म्हणजे सर्वसामान्य पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला निबंध लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट आपल्याला कुठलंही कंटेंट यामध्ये आणायचं नाही आहे. उदाहरणार्थ आपला ऑप्शनल जो आहे किंवा आपला जो पर्यायी आपण विषय निवडणार आहोत त्याच्याशी आपण डायरेक्टली कुठल्याही थिअरी असेल, थिंकर्स असतील किंवा कॉन्सेप्ट्स असतील हे डायरेक्टली न आणता स्मार्टली इनडायरेक्टली आणायच्या आहेत. त्या कशा आणायच्या हे आम्ही तुम्हाला मॉड्यूलच्या माध्यमातून शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला जो निबंध लिहायचा आहे हा आर्ग्युमेंटेटिव्ह लिहायचा आहे, म्हणजे आपल्या वाक्याला एक वेटेज असेल, आपल्या वाक्यरचनेला एक महत्त्व असेल. त्याचप्रमाणे आपल्या टेक्निकल जे जॅर्गन आहे, टेक्निकल जॅर्गन म्हणजे काय की उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर का जॉग्राफी ऑप्शनलचा असेल तर त्या जॉग्राफीचे ज्या काही टर्म्स आहेत जसं उदाहरणार्थ सोलर इक्लिप्स किंवा उदाहरणार्थ मॉन्सून, या अशा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी जास्तीत जास्त न आणता त्यांचा वाईजली उपयोग करणं आवश्यकच आहे, पण त्या खूप सारा त्याचा भडीमार न करता निबंध जो आहे हा डायव्हर्सिफाईड म्हणजेच काय तर आपल्याला विविध पैलू उलगडणारा पण अगदी सोप्या भाषेमध्ये असणं आवश्यक आहे. आणि ह्या प्रत्येक लिहिलेल्या आर्ग्युमेंटला, या प्रत्येक लिहिलेल्या वाक्याला तुम्हाला तुमच्याकडे एक पुरावा असला पाहिजे. जसं कोर्टामध्ये केस चालते मित्रांनो, त्याचप्रमाणे निबंधामध्ये सुद्धा एक कोर्टाची केस चालल्यासारखं आपल्याला मांडणी ही करायची आहे. तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे एसे मॉड्यूल जे आपलं असणार आहे, जे कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होईल, ते ॲपच्या माध्यमातून आपण जर का त्या मॉड्यूलला जर का आपण रजिस्टर केलं तर मित्रांनो आपल्याला 5 ते 10 क्लासेस जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत, जे रेकॉर्डेड असतील. आणि त्या माध्यमातून आपण एसेचं 30 मिनिटाचं स्ट्रक्चर करणे, त्याच्यामध्ये जे तुम्हाला मी निबंधाचे 4 प्रकार सांगितले, हे 4ही प्रकारांचे एकत्रितपणा करून निबंध कसा लिहावा याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर नुसतं शिकून उपयोग नाही तर मित्रांनो ते आपल्याला सरावाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी येणं सुद्धा देखील तितकंच आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण 5 ते 10 क्लासेस आणि 8 आपल्याकडे मित्रांनो टेस्ट असणार आहेत, ज्यातून आपण आपली शैली जी आहे ती कशी डेव्हलप करायची, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याकडे 4 प्रकार आहेत, पण एक आपली एक शैली असावी, ती शैली कशी संरचित शैली कशी डेव्हलप करावी किंवा एक आपण आकलनावर आधारित शैली कशी असावी यावर आपण प्रॅक्टिस करून आपण आपली एक कॉन्क्रीट अशी शैली डेव्हलप करू, जेणेकरून आपण परीक्षेला जात असताना आपल्याला आपली शैली, आपल्याला फक्त विषय निवडून आपल्या शैलीनुसार आपण एक छान आणि कंप्लीट निबंध आपण लिहू शकू. ठीक आहे. तर एसे किंवा निबंधाची तयारी करत असताना इश्यू काय येतात किंवा प्रॉब्लेम्स काय येतात, तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे सिलेबस आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, पण एसेच्या आधारावर कुठलंही प्रकारचं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. आणि जरी उपलब्ध असेल तरी त्याचे जे महत्त्व आहे ते महत्त्व फार कमी या विषयाला असतं, कारण निबंधाचा पुस्तकावरून अभ्यास करता येणं शक्य नसतं. निबंधाची एक शैली किंवा एक कौशल्य जे आहे ते डेव्हलप करावं लागतं. आणि म्हणून आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून हे मॉड्यूल आपल्यासमोर लॉन्च केलेलं आहे. या मॉड्यूलचा तुम्हाला फायदा काय असेल तर आपल्याला जे कंटेंट लागतं, जे रिलिव्हंट कंटेंट लागतं, जे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतं किंवा पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध नसतं, तर आम्ही आपल्यासमोर हे रिलिव्हंट कंटेंट रेडीमेड दिल्यामुळे तुमचे एफर्ट जे आहेत हे 50% कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जो म्हणजे
GSचे 4 विषय, निबंधाचा 1 विषय आणि ऑप्शनलचे 2 विषय, असे 7 पेपरचा तुम्हाला अभ्यास करत असताना मित्रांनो आपल्याला काही टाईम किंवा वेळेची आपल्याला फार कमतरता भासते. तर या मॉड्यूलच्या माध्यमातून म्हणजे 5 ते 10 क्लासेसच्या माध्यमातून आणि 8 टेस्टच्या माध्यमातून तुमचा जो वेळ जो वाचणार आहे तो आपण GS, ऑप्शनल, करंट अफेअर्स आणि रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण वापरू शकणार आहोत. म्हणून तुमच्यासमोर हे मॉड्यूल आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला एक रिलिव्हंट कंटेंट मिळावा आणि लिमिटेड प्रिपरेशन टाईम जो तुमच्याकडे उपलब्ध आहे, हा टाईम किंवा ही वेळ आपण साधून, वेळ वाचवून आपण ती जास्तीत जास्त GS, ऑप्शनल आणि करंट अफेअर आणि रिव्हिजनसाठी वापरू शकाल. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण या मॉड्यूलच्या माध्यमातून जे आपले 5 ते 10 क्लासेस होतील, त्या क्लासेसच्या माध्यमातून आपण आपल्या लिहिण्याचं जे कौशल्य आहे हे कौशल्य अधिकाधिक आपण शार्पनिंग करणार आहोत आणि मजबूत करणार आहोत. म्हणून मित्रांनो रायटिंग ॲबिलिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप होण्यासाठी हे क्लासेस तसेच या ज्या टेस्ट असतील या टेस्ट आपल्याला मदतनीस ठरतील. म्हणून मित्रांनो या मॉड्यूलचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. त्याचप्रमाणे तुम्ही लिहिलेले ज्या 8 टेस्ट असतील मित्रांनो याचे आम्ही एक रिलायबल इव्हॅल्युएशन म्हणजे UPSC स्टँडर्डच्या अनुषंगाने त्याचं एक इव्हॅल्युएशन असेल, स्टँडर्ड असेल आणि त्याच्यामध्ये 1 to 1 सेशनसुद्धा आम्ही आपल्यासोबत कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला निबंध लिहित असणाऱ्या अडचणींचं पुरेपूर त्याच्यामधून एक निराकरण व्हावं, अशी आमची सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून एक प्रयत्न असेल मित्रांनो. तर मॉड्यूलकडे आपण वळत असताना 2024 म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 20 सप्टेंबरला जो निबंधाचा पेपर झाला आपण तो बघणार आहोत. तर याच प्रकारे तुम्हाला जो MPSCचा पुढील वर्षी होणारा जो पेपर असणार आहे तो सुद्धा याच प्रकारे असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपणास दिसत असेल की हा एक याच्यामध्ये तुम्हाला मार्क जे आहे ते 250 मार्क्स आहेत. वेळ जो आहे हा तुमच्याकडे 3 तासाचा आहे. MPSCला सुद्धा याच प्रकारे तुम्हाला सूचना असणार आहेत. तर या सूचना वाचणं फार आवश्यक ठरतं की एसे मस्ट बी रिटन इन द मीडियम ऑथोराइज इन द ॲडमिशन सर्टिफिकेट. म्हणजे आपण जे कुठलं माध्यम निवडणार आहोत परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या वेळी, ती इंग्रजी असेल, मराठी असेल किंवा इतर कुठली भाषा असेल, या भाषेतच आपल्याला निबंध हा लिहायचा आहे. सर्टिफिकेट विच मस्ट बी स्टेटेड क्लिअरली ऑन कव्हर ऑफ दिस क्वेश्चन कम आन्सर. QCA बुकलेट म्हणजे आपण जो पेपर लिहिणार आहोत हे बुकलेट जे असतं ते त्याला QCA बुकलेट म्हटलं जातं. इन द स्पेस प्रोव्हाइडेड म्हणजे आपल्याला जी मर्यादित जी आपल्याला जागा दिलेली असेल आपल्याला त्या जागेमध्येच आपल्याला लिहायची आहे. मग मित्रांनो ही पुढची सूचना फार महत्त्वाची. नो मार्क्स विल बी गिवन फॉर आन्सर्स रिटन इन मीडियम अदर दॅन द ऑथोराइज्ड वन. म्हणजे इतर तुम्ही जर का कुठलं निवडलेलं जे भाषेचं जे माध्यम असेल ते सोडून जर का तुम्ही दुसरं कुठलं माध्यम जर का निवडलं किंवा लिहिलं ऐनवेळी तर मित्रांनो आपल्याला गुणदान हे केलं जाणार नाही आहे. म्हणून जे निवडलेलं माध्यम असेल ते फॉर्म भरण्याच्या वेळी आपण अत्यंत कॉशियसली भरायचं आहे, जेणेकरून आपली ही फसगत होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला वर्ड लिमिटचं भान ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याला चिकटूनच आपला निबंध हा लिहायचा आहे. एनी पेज ऑर पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट ब्लँक म्हणजे जे कुठलं आपण आन्सर शीटवर आपण एखादं पान आपण सोडणार असू तर आपल्याला त्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. अशा सूचना आपल्याला या पेपरला दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे आपण इथे बघू शकता मित्रांनो आपल्याला 2 निबंध हे लिहायचे आहेत. एक टॉपिक तुम्हाला प्रत्येक सेक्शनमधनं, सेक्शन A मधनं एक आणि सेक्शन B मधनं एक असा एक टॉपिक आणि 1000 ते 1200 शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. 125 मार्काला एक निबंध, याप्रमाणे 250 मार्काला 2 निबंध आपल्याला हे 3 तासामध्ये लिहायचे आहेत. तर यावर्षी आलेले विषय जर का आपण बघितले तर आपण त्याबद्दल थोडक्यात बघणार आहोत की फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो देम. म्हणजे मित्रांनो याचं हिंदी भाषांतर जे आहे ते जंगल सभ्यताओं से पहले आते हैं और रेगिस्तान उनके बाद आते हैं. म्हणजे जंगल जे आहे हे सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता जी असते याच्या अगोदर येतात आणि रेगिस्तान किंवा डेझर्ट म्हणजे वाळवंट हे त्यानंतर येतात. तर मित्रांनो हा पहिला टॉपिक होता. त्याचप्रमाणे द एम्पायर ऑफ द फ्युचर विल बी एम्पायर ऑफ द माइंड. म्हणजेच भविष्य के साम्राज्य म्हणजे भविष्यातले जे काही साम्राज्य किंवा ज्या राज्य व्यवस्था असतील ते मस्तिष्क के साम्राज्य होंगे. म्हणजे मेंदूच्या किंवा तुमच्या बुद्धीच्या माध्यमातून हे
पुढचे येणारे राजवट ह्या साम्राज्य ह्या असणार आहेत. तिसरा टॉपिक सेक्शन ए मधला आहे मित्रांनो, देअर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. म्हणजे प्रसन्नता का कोई मार्ग नहीं है, प्रसन्नता ही मार्ग है. मित्रांनो, हे आपल्या आनंदीपणाबद्दल, आयुष्याच्या मार्गाबद्दलचा हा निबंध होता. त्याचप्रमाणे चौथा टॉपिक जो आहे, प्रश्न पूछने वाला ही विज्ञान का सच्चा सिपाही है, द डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स. म्हणजे जो व्यक्ती प्रश्न विचारतो, जी व्यक्ती सायंटिफिक टेम्परामेंट ठेवते, तीच व्यक्ती विज्ञाननिष्ठ आहे, असा याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, आपल्याला ह्या 4 विषयांपैकी सेक्शन ए मधला एक विषय आपल्याला हा निवडायचा होता आणि याच्यावर आपल्याला 1200 शब्दांपर्यंत 125 मार्कासाठी निबंध लिहायचा होता. त्याचप्रमाणे आपल्याकडे सेक्शन बी म्हणजे खंड ब जो आहे हा होता. त्यातनं सुद्धा आपल्याला 4 टॉपिकमधनं एक टॉपिक निवडायचा आहे. तर यातला पहिला टॉपिक होता, सोशल मीडिया इज अ ट्रिगरिंग फियर ऑफ मिसिंग आउट अमंग्स द यूथ, प्रेसिपिटिंग डिप्रेशन एंड लोनलीनेस. सोशल मीडिया युवाओं में छूटने का डर पैदा कर रहा है, जिसके कारण उनमें अवसाद और अकेलापन बढ़ रहा है. म्हणजे हे सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ कसे लिंक्ड आहेत याबद्दलचा हा विषय होता, जो की करंट अफेअर किंवा कंटेम्पररी अफेअर आहे. सोशल मीडिया आजकालच्या आपल्या जगण्याच्या शैलीमध्ये कुणापासूनही कुठलीही व्यक्ती यापासून आता अलिप्त राहिलेली नाहीये. म्हणून हा विषय या ठिकाणी कमिशनला विचारणं आवश्यक वाटलं. त्याचप्रमाणे दुसरा टॉपिक होता, नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी बट टू टेस्ट द कॅरेक्टर गिव हिम पॉवर. म्हणजे लगभग सभी मनुष्य प्रतिकूल परिस्थितियों का सामना कर सकते हैं, लेकिन किसी व्यक्ति के चरित्र के परीक्षण के लिए उसे शक्ती प्रदान करके देखिए. अब्राहम लिंकनची मित्रांनो ही कोट आहे आणि या कोटनुसार की कुठलीही व्यक्ती कठीण प्रसंगाला तोंड देऊ शकते किंवा सामोरं जाऊ शकते, परंतु जर का त्याचं चारित्र्य आपल्याला जर का बघायचं असेल तर आपल्याला त्याला काय दिली पाहिजे, पॉवर दिली पाहिजे, किंवा आपण त्याला काय दिली पाहिजे, एक शक्ती दिली पाहिजे. त्याच्या शक्तीच्या माध्यमातून त्याचं जे कॅरेक्टर किंवा चारित्र्य जे आहे हे आपण पडताळू शकतो. 7वा टॉपिक किंवा तिसरा टॉपिक सेक्शन बी मधला जो आहे तो आहे की ऑल आयडियाज हॅव्हिंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस आर ऑलवेज सिंपल. म्हणजे व्यापक परिणाम वाले सभी विचार हमेशा साधारण ही होते हैं. याचा अर्थ सरळ सरळ आहे मित्रांनो की सिम्प्लिसिटी बेस्ड हा निबंध आहे. आजकालच्या मटेरियलिझमचे जे जग आपलं सुरू आहे याच्यामध्ये सिम्प्लिसिटी का आवश्यक आहे यावर एम्फसाइज करणारा हा टॉपिक होता. शेवटचा चौथा टॉपिक जो आहे सेक्शन बी मधला तो आहे की द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. म्हणजे मित्रांनो, गलत होने की कीमत कुछ न करने की कीमत से कम है. म्हणजेच मित्रांनो, ॲक्शन ओरिएंटेड हा निबंध आहे. ॲक्शन घेणं का आवश्यक आहे आणि कृती न करता फक्त बघायची भूमिका घेऊन आपण समाजाचं, देशाचं आणि स्वतःचं कसं नुकसान करतो याबद्दलचा हा निबंध आहे. तर मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे सेक्शन ए मधनं 1 आणि सेक्शन बी मधनं 1 असे आपल्याला 2 टॉपिक्स आपल्याला हे 1000 ते 1200 शब्दांमध्ये प्रत्येकी आपल्याला 3 तासामध्ये लिहायचे आहेत. आणि आपण बघितलं असेल मित्रांनो की विषय हे फार आपल्या दररोजच्या आयुष्याशी निगडित आहेत, आपल्या अभ्यासाशी निगडित आहेत, पण याच्यावर 1000-1200 शब्द लिहिण्याची फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक अडचण निर्माण होते. कारण आपल्याकडे त्या संबंधित असणारं कंटेंट असू दे किंवा लिहिण्याची एक शैली असू दे, ही आपली विकसित झालेली नसते. म्हणून मित्रांनो, आपल्या एसेच्या मॉड्यूलच्या माध्यमातून टॉपिक सिलेक्शनपासून, लिखाणापासून, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि त्यातलं जे आर्ग्युमेंट्स आहेत, कंटेंट आहेत, त्याचप्रमाणे त्याचं जस्टिफिकेशन म्हणजे त्याचं प्रूफ जे आहे ते कसं लिहावं याच्यावर आपण आपल्या मॉड्यूलमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता जो प्रिव्हियस इयरचे जे पेपर मी तुम्हाला मगाशी म्हटलो की आपल्याला कमिशनने 2 गोष्टी दिलेल्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस किंवा अभ्यासक्रम आणि दुसरी म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. तर आपण प्रिव्हियस इयरचे किंवा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस सुद्धा आपल्या मॉड्यूलमध्ये करणार आहोत. आणि हे ॲनालिसिस केले असता आपल्याला असे लक्षात येते की बरेचसे जे थीम्स असतात, टॉपिक नाही म्हणू शकत पण थीम्स ज्या असतात ह्या रिपीट होत असतात. जसं उदाहरणार्थ जो पहिला टॉपिक होता मित्रांनो, आपण मग असे बघितल्याप्रमाणे की हा पहिला टॉपिक जो आहे जो फॉरेस्ट किंवा आपल्या सिव्हिलायझेशनशी लिंक्ड आहे. फॉरेस्ट प्रिसिड्स सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देम. म्हणजे जंगल सभ्यताच्या जो आपण सभ्यता ज्या आहेत ह्या डेझर्ट्सच्या अगोदर कशा असतात
याच्याबद्दलचं जे आपलं टॉपिक आहे हा आपला रिपिटेशन आहे मित्रांनो. तर रिपिटेशन म्हणजे मागील वर्षी जे कमिशनने टॉपिक विचारले होते, थीम्स विचारल्या होत्या, त्यावर आधारित हा आहे. जसं की टॉपिक 1 जो आहे हा मेजर थीम याची जी आहे ती म्हणजे एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट जस्टिस, जो आपला करंट अफेअरचा किंवा चालू घडामोडींचा मोठा पार्ट आहे. टॉपिक 3 जो आहे मित्रांनो हा व्हर्च्यूज ऑफ लाईफ, जसं मी म्हटलं की हॅपीनेसवाला जो टॉपिक आहे तो व्हर्च्यूज ऑफ लाईफ हा वारंवार विचारलेला एथिक्सला पण आणि एसएला पण एक महत्त्वाची थीम ठरते. त्याचप्रमाणे टॉपिक 4 जो आहे सेक्शन ए मधला हा क्युरिओसिटी किंवा इन्क्युझिटिव्हनेस, म्हणजे 2023ला जो वॉन्डररचा एसे विचारला होता, निबंध विचारला होता. वॉन्डररचा जो का तुम्ही यूपीएससीचे प्रिव्हियस इयरचे जर का पेपर काढून बघितलेत मित्रांनो, तर वॉन्डररचा जो निबंध टॉपिक होता 2023च्या मेन्सला, तो 2024ला तीच थीम धरून यूपीएससीने पुन्हा एकदा क्युरिओसिटी आणि इन्क्युझिटिव्हनेस म्हणजे आपल्या मनामध्ये असणाऱ्या आपली एक क्युरिओसिटीच्या आधारित आपली इन्स्टिंक्ट यावर आधारित हा निबंध आहे. 6वा जो टॉपिक आहे मित्रांनो सेक्शन बी मधला 2 नंबरचा 6वा टॉपिक हा ह्युमन कॅरेक्टर किंवा व्हॅल्यू सिस्टीमवर आधारित आहे, जो की वारंवार विचारलेली थीम आहे यूपीएससीच्या एसेमध्ये आणि एथिक्समध्ये सुद्धा. 7वा टॉपिक जो आहे मित्रांनो तो पुन्हा सिम्प्लिसिटीवर आधारित आहे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की सिम्प्लिसिटी ही जी थीम आहे ही आजकालच्या मटेरियलिस्टिक जगामध्ये ही फार आवश्यक ठरते, म्हणून हा टॉपिक 7वा हा सिम्प्लिसिटी बेस्ड आहे. त्याचप्रमाणे टॉपिक 8 नंबरचा जो टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक जो आहे हा चॅलेंजेसबद्दलचा आहे किंवा ॲक्शन इन ॲक्शनचे आधारित थीमवर आहे. जसं शिपचा एसे विचारला होता मित्रांनो 2021 की 22ला, की त्यामध्ये आपल्याला चॅलेंजेस किंवा ॲक्शनचं महत्त्व काय आहे यावर आधारित हा निबंध होता. म्हणून मित्रांनो सांगण्याचं कारण हे की जवळपास आपण जर का बघितलं मित्रांनो तर जवळपास जे 6 टॉपिक आहेत 8 पैकी 6 टॉपिक हे रिपीट झालेले आहेत थीममधनं, म्हणून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि आपल्या मॉड्यूलमध्ये सुद्धा आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, सिलेबसचा अभ्यास करून, विविध थीम्सचा अभ्यास करून आपण आपला मॉड्यूल डिझाईन केलेला आहे, जेणेकरून तुमचे जे या संदर्भातले जे एफर्ट्स असतील किंवा जी मेहनत असेल ती तुम्हाला कमी होऊन तुम्हाला रेडीमेड एक सोल्युशन एक आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचप्रमाणे कंटेम्पररी जे इश्यू असतात, जसे उदाहरणार्थ सोशल मीडिया किंवा नॉलेज इकॉनॉमी, हे टॉपिक 2 आणि टॉपिक 5 आहेत. किंवा मेंटल हेल्थ, जसं आपण वाचलं असेल की भारत हा डिप्रेशनचा सगळ्यात मोठा शिकार आहे. अशा प्रकारचे विविध जे कंटेम्पररी बेस्ड टॉपिक आहेत हे मित्रांनो आपण करंट अफेअरच्या मॉड्यूलमध्ये आपण घेणार आहोतच. त्याचप्रमाणे आपण निबंधाच्या मॉड्यूलमध्ये आपल्या विषयाला धरून, विषयाला अनुरूप असं आपण याच्यावर आपल्या मॉड्यूलमध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा निबंध लिहित असताना टॉपिक सिलेक्ट करताना तुम्हाला परीक्षेच्या वेळी कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला निबंधाचा जे आपलं पेपर होता हा आपण बघितलेला आहे. तर सेशनमध्ये पुढे जात असताना आपण बघणार आहोत की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पहिला टॉपिक जो होता सेक्शन ए मधला हा कुठल्या थीमवर होता, तर हा क्लायमेट जस्टिसच्या थीमवर होता. दुसरा टॉपिक हा नॉलेजवर आधारित होता. तिसरा टॉपिक हा हॅपीनेसच्या थीमवर होता. आणि चौथा टॉपिक हा क्युरिओसिटीवर होता. यातले ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे आहेत हे रिपीट झालेले टॉपिक्स आहेत मित्रांनो मागच्या वर्षात थीममधनं, आणि हे फिलॉसॉफिकल प्रकारामध्ये निबंधाच्या मोडलेले असतात. त्याचप्रमाणे सेक्शन बी जे आहे हा आपण पुढील स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आता हे जे 4 टॉपिक आपण वर बघितले मित्रांनो, या प्रत्येक टॉपिकवर आपण आता एक इंट्रोडक्शन म्हणून आणि नंतरच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण प्रत्येक विषयावर, जसं फॉरेस्टचा विषय असेल किंवा नॉलेज इकॉनॉमीचा असेल, हॅपीनेसचा असेल, क्युरिओसिटीचा असेल, याच्यावर एक 20 ते 25 मिनिटाच्या लेक्चर्स किंवा 30 मिनिटाच्या लेक्चर्सप्रमाणे प्रत्येक विषयावर असे 8 लेक्चर आपण मोफत आणि यूट्यूबवर सगळ्यांसाठी ओपन त्याचं ॲनालिसिस आणि त्याचा अप्रोच याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. आज आपली सुरुवात असल्यामुळे आज आपण फक्त आपल्या इंट्रोडक्शन किंवा एक थोडंसं एक ब्रॉड व्ह्यू किंवा बर्ड्स आय व्ह्यू जो आपण म्हणतो हा आपण सेक्शन ए आणि सेक्शन बी मधल्या 8 टॉपिकचा घेणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो. टॉपिक फर्स्ट टॉपिक जो आहे मित्रांनो, पहिला टॉपिक जो आहे मित्रांनो, हा पहिला टॉपिकचा जो सोर्स आहे, आपण प्रत्येक टॉपिकचे 8 टॉपिकचा सोर्स आणि 8 टॉपिकचा आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
तर मित्रांनो, हे जे सोर्स आहे फॉरेस्ट आणि आपल्याला आपण हा जो टॉपिक बघितला की फॉरेस्ट आणि सिव्हिलायझेशन जो क्लायमेट जस्टिसवर आधारित आहे, तर हा टॉपिक जो आहे मित्रांनो, या टॉपिकचा जो सोर्स आणि आपण याचं जे ॲनालिसिस आहे हे आपण आता खाली बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर याचा जो सोर्स आहे हा सोर्स आहे NCERTचं 11वीचं पुस्तक जे आहे इंग्रजीचं 11वीचं जे पुस्तक आहे मित्रांनो, त्याच्या पेज नंबर 45, त्याच्यावरचं जे पेज नंबर 45 आहे, जे मी खाली हायलाईट केलेलं तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, तर हा या टॉपिकचा सोर्स आहे. म्हणून मित्रांनो, निबंधाचा अभ्यास जर का आपण रँडमली करत गेलो तर आपल्याला कधीही निबंधाचा अभ्यास करणं सोयीचं पडणार नाही. म्हणून आपल्याला सोर्स माहिती असणं फार आवश्यक आहे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून आपण यातनं सोर्स किंवा जो स्रोत आहे हा आपण बघणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण निबंधाचे विषय जे आहेत आपण हे अपेक्षित विषय आपण काढू शकतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला ह्या मॉड्यूलच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार सुखकर होणार आहेत की कुठले कुठले सोर्स असतात, कुठले कुठले स्रोत असतात, जेणेकरून आपला अभ्यास एक चाकोरीबद्ध आणि एक चौकटीत आपल्याला करता येईल आणि उरलेला वेळ जो आहे तो आपण आपल्या इतर विषयांसाठी वापरू शकाल. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आपल्याला विचारण्यात आलेला होता, पहिला टॉपिक जो आपण बघितला, फॉरेस्ट प्रिसीड्स सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो देम, म्हणजे सभ्यता ज्या आहेत त्याच्यामध्ये जंगल हे अगोदर येतात आणि वाळवंट हे नंतर येतात. मित्रांनो, क्लायमेट जस्टिसवर किंवा वातावरण बदल जो आपल्या आपण अनुभवत आहोत याच्यावर आधारित हा निबंध होता आणि याचा सार काय आहे तर आपण थोडक्यात एक बघणार आहोत की याच्यामध्ये जे माणसाचं आणि निसर्गाचं जे रिलेशन आहे, जे माणसाची डेव्हलपमेंट होताना जे रिलेशन आहे, हे रिलेशन कसं बदलत गेलं याच्याबद्दलचे जे कन्सर्न्स आहेत, जसं आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी अतिवृष्टी होते, ज्या ठिकाणी पाऊस खूप पडतो त्या ठिकाणी पाऊस पडत नाही आहे. अशा प्रकारचं जे वातावरणीय बदलामुळे जे आपलं जीवनामध्ये जे बदल होत आहेत याच्याबद्दल कमिशन आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनासमोर जे चॅलेंजेस उभे राहणार आहेत, म्हणून हा निबंध या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तर मित्रांनो, या विषयाचा इसेन्स जो आहे हा रिलेशनशिपवर आहे. कुणाच्या तर निसर्गाच्या आणि माणसाच्या विकासाच्या आधारित रिलेशन जे आहेत आणि त्यामधनुसार होणारे बदल जे आहेत यावर हा निबंध आधारित होता, जो की NCERTच्या 11वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातनं मित्रांनो विचारण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे रिफ्लेक्शन अँड कन्सर्न फॉर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट बाय ह्युमन सिव्हिलायझेशन, म्हणजेच मित्रांनो, या आपण माणसाची जशी उत्क्रांती होत गेली त्या उत्क्रांतीच्या काळामध्ये जंगलं नष्ट होऊन शेती आली, जंगलांनंतर शेती आली, शेतीनंतर उद्योग आले, उद्योगानंतर टेक्नॉलॉजी आली आणि टेक्नॉलॉजीच्या नंतर आपल्याकडे वाळवंटीचे जे वातावरण बनतं आहे मित्रांनो, ते या आधारित हा निबंध होता. खूप थॉटफुल आणि खूप विचारपूर्वक निबंध आहे. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असल्यामुळे हा विषय निवडणं आपल्याला परीक्षेच्या वेळेमध्ये निवडता येणं फार काही कठीण नव्हतं. पण मात्र निबंध लिहित असताना याच्यामध्ये कुठले कुठले पैलू आणावे, कुठल्या कुठल्या पैलूंना आपण हात घालावा, हे विचार करणं फार आवश्यक ठरतं. आणि हे विचार करत असताना परीक्षेत 30 मिनिटांमध्ये विचार करण्यासाठी आपल्याला एक दिशा असणं फार आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या एसेच्या मॉड्यूलमध्ये आपण हे 30 मिनिटांमध्ये आपण निबंध निवडून, विषय निवडून, त्याच्यावर आधारित विविध पैलूंवर विचार करून त्याचं एक स्ट्रक्चर किंवा सांगाडा बनवणे आपण या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, फॉरेस्टचे जे रिसोर्सेस असतात म्हणजे संसाधनं जे असतात, यांनी सिव्हिलायझेशनला कसं टिकवून ठेवलं आणि याचं संतुलन असणं का येणाऱ्या काळासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी आवश्यक आहे, यावर आधारित हा निबंध होता मित्रांनो. त्याचप्रमाणे टॉपिक 2 जो आहे, म्हणजे टॉपिक 2 आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की द एम्पायर ऑफ द फ्युचर विल बी एम्पायर ऑफ द माइंड. द एम्पायर ऑफ द फ्युचर विल बी एम्पायर ऑफ द माइंड, म्हणजेच काय तर माइंड म्हणजे नॉलेज. तर हा मित्रांनो दुसरा नंबर टॉपिक जो होता हा नॉलेजवर आधारित होता की येणाऱ्या काळातले जे साम्राज्य असतील हे कशावर आधारित असतील तर माइंड म्हणजेच आपल्या नॉलेजवर आधारित असतील. तर मित्रांनो, याचा सोर्स देखील जो आहे हा विन्स्टन चर्चिल जे होते, जे ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, यांच्या कोटवर आधारित हा निबंध होता. आणि यापूर्वी देखील MPSCच्या नाही पण UPSCच्या विविध परीक्षांमध्ये आणि UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा विन्स्टन चर्चिलच्या वेगवेगळ्या कोट्सवर हे निबंध किंवा एथिक्समध्ये बऱ्याचदा विचारणा झालेली आहे. म्हणून मित्रांनो, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण फार आवश्यक ठरतं.
तर याचा सार जो आहे किंवा याचा जो इसेन्स आहे हा आपण बघणार आहोत की ही जी कोट आहे ही कोट कशावर आधारित आहे, तर जे जगामध्ये जे आंतरराष्ट्रीय संबंध असणार आहेत किंवा जगाची जी रीत असणार आहे, जी ग्लोबल ऑर्डर असणार आहे, ही कशावर आधारित असणार आहे, तर ही सॉफ्ट पॉवरवर म्हणजेच नॉलेजवर आधारित असणार आहे, ना की हार्ड पॉवरवर म्हणजे शस्त्रास्त्र. आपल्याकडे म्हणतात ना की शस्त्र विरुद्ध शास्त्र. तर कोण टिकेल, तर येणाऱ्या काळामध्ये शस्त्र टिकणार नाहीत पण शास्त्र मात्र टिकेल. म्हणून नॉलेज बेस्ड इकॉनॉमी फार इम्पॉर्टंट आहे, असं या निबंधाचा एक सार होता किंवा एक दिशा होती. आणि यावर आधारित आपल्याला 1000 ते 1200 शब्दांचा निबंध लिहिणं अपेक्षित होतं. याचे लिंकेजेस कुठे आहेत किंवा याला आपण कुठे जोडणी करू शकतो, तर याची लिंकेजेस किंवा जोडणी जी आहे ही टेरिटोरियल किंवा फिजिकल कॉन्क्वेस्ट म्हणजे आपण जे जमिनीवर आधारित, जसं उदाहरणार्थ रशिया युक्रेनचं सध्याचं जे चालणारं युद्ध आहे, इस्रायल किंवा इराणशी संबंधित गाझापट्टीमध्ये जे चालू आहे, तर हे युद्धाचं स्वरूप पलटून आता येणारा काळ हा इंटेलेक्च्युअल किंवा सांस्कृतिक किंवा आयडिओलॉजीच्या डॉमिनन्सवर आधारित असेल. जसं उदाहरणार्थ चीन जे आहे, चीन टेरिटोरियल किंवा भूप्रदेश कॅप्चर करण्याच्या मागे न लागता ते त्यांच्या आयडिओलॉजीचं डॉमिनन्स जे आहे ते पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे ओळखता येणं किंवा निबंधाचा कल ओळखता येणं हे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे आयडियाज, नवीन नवीन ज्या आयडियाज आहेत, आयडियामधून जन्माला येणारं नॉलेज आहे आणि नॉलेजचा वापर करून जे इनोव्हेशन आहे, जसं उदाहरणार्थ मोबाईल फोन, सोशल मीडिया किंवा हेल्थ केअर सेक्टरमधले असणारे वॅक्सिन्स किंवा लसी, या सगळ्यांचं जे ओरिजिन आहे आणि हे कशा प्रकारे जगावर राज्य करण्यासाठी किंवा तुम्हाला जगाला एक समृद्ध करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आवश्यक ठरतील, यावर आधारित हे निबंधाचं आकलन आपल्याला करायचं होतं. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी आणि सायन्स, त्याचप्रमाणे एज्युकेशन आणि कल्चर किंवा संस्कृती यांचा कसा एकमेकांमध्ये परस्पर संबंध आहे, हे या निबंधाचं एक सार होतं मित्रांनो. तिसरा टॉपिक जो आहे मित्रांनो, हा आपण जर का बघितला, तिसरा टॉपिक जो होता आपला निबंधाचा तो एक मिनटं, हा तिसरा टॉपिक जो होता मित्रांनो आपला हा होता देअर इज नो पाथ टू हॅपीनेस. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे UPSCच्या बऱ्याचशा एथिक्सच्या आणि एसएच्या पेपरमध्ये हॅपीनेस, कारण हॅपीनेस आजच्या काळामध्ये फार फार अशी एक रेअर गोष्ट झालेली आहे. म्हणून हॅपीनेसवर UPSC वारंवार या थीमवर आधारित प्रश्न विचारत असते. तर हॅपीनेसवर आधारित हा निबंध जो आहे हा आपल्याला विचारण्यात आलेला होता की जी एक त्याचा जो सोर्स आहे, स्रोत आहे, तो गौतम बुद्धांची जी कोट आहे किंवा गौतम बुद्धांची जी टीचिंग आहे किंवा गौतम बुद्धांची जे शिकवण आहे त्यावर आधारित हा निबंध होता. आणि UPSCने वारंवार मध्यम मार्ग जो गौतम बुद्धांचा आहे हा प्रशासनामध्ये कसा आवश्यक आहे, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा, तर यावर आधारित UPSCने वारंवार गौतम बुद्धांच्या टीचिंगवर किंवा त्यांच्या शिकवणीवर वारंवार UPSCने निबंध हा किंवा एथिक्समध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारणा केलेली आहे. तर MPSCच्या 2025च्या सुद्धा नवीन पॅटर्नमध्ये आपण अपेक्षा करू शकतो की गौतम बुद्धांच्या आधारित जी काही शिकवण आहे ही फार या ठिकाणी रिलेव्हंट ठरते. तर आपण स्त्रोत बघितला की गौतम बुद्धांच्या शिकवणीतला हा निबंध होता. तर याचा जो सार आहे मित्रांनो हा असा आहे की हॅपीनेस किंवा आनंदीपणा जो आहे हा शेवटी नाही मिळवला जात. म्हणजे हॅपीनेस इज नॉट इक्वल टू अचिव्हेबल ॲट द एंड, म्हणजे मरणाच्या दारी टिकत असताना आपल्याला आनंद मिळतो हा जो भ्रम असतो, तर हा आनंद हा आपल्या जीवनाच्या शेवट नसून हॅपीनेस इज इक्वल टू वे ऑफ लिव्हिंग इन प्रेझेंट एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज जो आनंद तुम्हाला वर्तमान याच्यामध्ये जो अनुभव येतो त्यातनं घेता येणं म्हणजेच तो आनंद आहे, ना की तुमच्या जीवनाच्या शेवटी. तर थोडक्यात हा जो निबंध आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा तुमच्या माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही किती प्रॅक्टिकल आणि किती ओरिएंटेड तुम्ही आयुष्य जगता, कंटेनमेंटने तुमचा ॲटिट्यूड आणि तुमच्या कृती ज्या आहेत, तुमचा दृष्टिकोन, तुमच्या आयुष्याबद्दलचा असणारा वेगवेगळे विचार, दृष्टिकोन आणि त्याबद्दलचा संबंध तुम्ही कृती कसे करता, यावर आधारित हा एक डीप असा एक खोलीपूर्ण असा एक निबंध आहे. ज्याच्यामध्ये तुमचं इंटरनल म्हणजे तुमचे आतलं जे तुमचं जे चरित्र आहे आणि आतलं तुमचे जे अचिव्हमेंट्स आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात, ना की तुमच्या बाह्य अचिव्हमेंट. जसं की उदाहरणार्थ MPSCमध्ये रँक आला, UPSCमध्ये रँक आला, यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे घडता
तुम्ही माणूस म्हणून कशी कृती करता हे या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न कुठेतरी UPSCने या टॉपिकच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचप्रमाणे थोडक्यात याचा जर का सार सांगायचा झाला तर लिव्हिंग द मोमेंट म्हणजे प्रेझेंट, म्हणजे आजच्या आपण आयुष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी ज्या पोझिशनला आहोत, उदाहरणार्थ विद्यार्थी दशेमध्ये आपण अभ्यास करत असताना अभ्यासाबद्दल आपण किती जागरूक आहोत, अभ्यासाबद्दल आपल्याला किती एक आपुलकी किंवा जिव्हाळा आहे हे जगणं, आणि जगत असताना आपण रँक येण्याची कल्पना न करता दररोज अभ्यास करणं, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपला अभ्यास करत पुढे जाणं आणि आपल्या जे ध्येय असेल ते गाठणं, म्हणजेच आपल्या आजच्या दिवसाला पूर्णपणे न्याय देणं म्हणजेच आपला आनंद आहे, असं याचं थोडक्यात सार आहे. तर मित्रांनो, हे कुठेतरी कर्म जे आहे म्हणजे आजचं आपण जी आपली जे कर्म आहे, आपली जी ड्युटी आहे ती आपण किती व्यवस्थितपणे चूज करून आपण काम करतो याच्यावर आधारित हा निबंध आहे. त्याचप्रमाणे मिनिमलिझम जो आहे प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये, म्हणजे आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे मिनिमलिझमचं एक डिबेट चालतं किंवा एक वादविवाद चालतो की मिनिमलिझम वर्सेस मटेरियलिझम, तर मिनिमलिझमशी लिंक्ड हा टॉपिक आहे. तर हा करंट अफेअरला अधिक गौतम बुद्धांची जी शिकवण आहे त्यावर आधारित हा निबंध होता. त्याचप्रमाणे मित्रांनो, जो 4 नंबरचा टॉपिक आहे, हा 4 नंबरचा टॉपिक जो आहे मित्रांनो, हा आपला आपण जर का टॉपिकमध्ये बघितला तर द डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स है ना, म्हणजे क्युरिओसिटी बेस्ड आहे की जो कोणी प्रश्न विचारतो तोच व्यक्ती काय आहे, तर तोच व्यक्ती हा विज्ञानाचा खरा शिपाई आहे, असं याचा थोडक्यात त्यांचा सार आहे सांगण्याचा. तर हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा याचा सोर्स जो आहे हा क्लॉडे बर्नार्ड, हा जो एक्सपेरिमेंटल मेडिसिनचा जो एक शास्त्रज्ञ होता, तर या क्लॉडे बर्नार्डच्या त्याच्या अभ्यासावर आधारित ही एक कोट आहे किंवा त्याने दिलेली एक कोट आहे. तर ह्या कोटचं जे महत्त्व आहे ते असं आहे की स्केप्टिसिझम और इन्क्वायरी, म्हणजे चौकशी करणं किंवा सतत प्रश्न विचारणं याचं काय महत्त्व आहे. या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून आपण जे अजम्पशन्स किंवा आपण जे पूर्वाग्रह बनवतो तर याच्या आधारावर आपण हायपोथेसिस टेस्टिफाय करणं आणि सायंटिफिक नॉलेजला किंवा सायन्सवर आधारित किंवा शास्त्र आधारित आपण आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करणं, जेणेकरून आपले सायंटिफिक टेम्परामेंट जे आपली फंडामेंटल ड्युटी पण आहे, मूलभूत आपले जसे कर्तव्य, मूलभूत जसे आपले हक्क आहेत तसेच आपले जे मूलभूत कर्तव्यांमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट भारतीय संविधानाने आर्टिकल 51A मध्ये यावर उहापोह केलेला आहे. तर मित्रांनो, ही जी सायंटिफिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणं का आवश्यक आहे, जसं आपण आजकालच्या ह्याच्यात बघतो की एखाद्या व्यक्तीच्या खाण्याबद्दल समस्या आहे, त्यातनं निर्माण होणारी हिंसा आहे, अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत या अशास्त्रीय पद्धतीने हाताळल्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कशी अशांतता निर्माण होते, अशा वेगवेगळ्या विषयांवर हा मित्रांनो निबंधाचा हा विषय विचारलेला होता. पुढे जाताना मित्रांनो आपण सेक्शन B बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर सोशल मीडियाचा जो आपला 6वा टॉपिक आहे हा नॉन फिलॉसॉफिकल असून इतर जे टॉपिक आहेत हे फिलॉसॉफिकल आहेत. ठीक आहे. तर यातला जो 5वा टॉपिक आहे हा नॉन फिलॉसॉफिकल किंवा लिनियर टॉपिक आहे सोशल मीडियावर आधारित, की फोमो. त्याचा सार जर का आपण बघितला तर फोमो आपण जो शब्द ऐकतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, काय करतं त्यातनं एक अँझायटी निर्माण होते. आपल्याला एक व्हर्च्युअल एक्सपिरियन्स किंवा सेन्स ऑफ इनएडिक्वसी किंवा एक्सक्लुजन, म्हणजे आपण सोशल मीडियाचा जर आपण वापर करत असाल तर एखाद्या व्यक्ती एखाद्या ठिकाणी पिकनिकला गेला आणि मी या ठिकाणी माझा अभ्यास करण्यामध्ये वेळ वाया घालवतोय, माझ्या आयुष्यात काहीच मजा उरलेली नाही, असं जे आपल्याला फिलिंग येत असते. ही फिलिंग येणं म्हणजेच काय, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे मी त्या ठिकाणी, जसं आपले मित्र फिरायला गेलेले असताना इतर क्षेत्रातले मित्र, आपण त्या ठिकाणी नसणं आणि त्या ठिकाणी नसल्यामुळे आपल्याला जसं की आपल्याला खूप आपलं नुकसान होतं, ही भावना येणं म्हणजेच फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट असतं. यातनं आपल्याला जी अँझायटी किंवा यातनं आपल्याला जे आपल्याबद्दलचं जे स्वतःबद्दलचं जे आपल्याला दुखणं निर्माण होतं, तर या दुखण्याच्या माध्यमातून आपल्याला जे मेंटल हेल्थचे इश्यू येतात किंवा मानसिक आरोग्याचे इश्यू येतात त्यावर आधारित हा एक निबंध होता मित्रांनो. तर कंपॅरिझनचे जे कल्चर आहे किंवा तुलना करण्याचं जे आपल्याकडे संस्कृती निर्माण झालेली आहे की याने गाडी घेतली मी गाडी घेतली पाहिजे, याला ही नोकरी लागली माझ्याकडे नोकरी लागली नाही, किंवा ही एवढी याची रँक आली माझी ही रँक आली नाही, यातनं जो आपल्या मनामध्ये जो सेल्फ डाऊट किंवा स्वतःबद्दल जो संशय निर्माण होतो
जी इनसिक्युरिटी निर्माण होते, जो एकलकोंडेपणा निर्माण होतो, हा या निबंधाचा सार आहे मित्रांनो, की ज्यातनं फोमो निर्माण होऊन अँझायटी निर्माण होते व मानसिक आरोग्य जे आहे आपलं हे असंतुलित होतं. त्याचप्रमाणे या निबंधाच्या माध्यमातून UPSCला हे विचारणं अपेक्षित आहे की ऑनलाईन जे आयुष्य आहे हे किती सुपरफिशियल आहे आणि किती वरवर आहे, की ज्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर भयानक परिणाम होतो, हे कुठेतरी UPSCला यातनं सेन्सिटाईज करायचं होतं मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण जर का टॉपिक नंबर 6 बघितला मित्रांनो, तर टॉपिक नंबर 6 जो आहे हा अब्राहम लिंकनची कोट आहे, जी तुमच्या कॅरेक्टरवर आधारित आहे, तुमच्या चरित्रावर आधारित आहे. जसं की आपण जर का यात बघितलं की टॉपिक नंबर 6 जो आहे ह्याचं सोर्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अब्राहम लिंकन, जे अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती होते, ज्यांनी काळे आणि गोरे यावर आधारित मोठा संघर्ष केला, त्यासाठी अब्राहम लिंकन फार प्रसिद्ध आहेत. ते यांचे वारंवार UPSCने एथिक्सला आणि एसेमध्ये किंवा निबंधामध्ये वारंवार यावर आधारित निबंधाच्या याच्यामध्ये टॉपिक्सवर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला जसं नेहमी सांगत आलेलो आहे सुरुवातीपासून, की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं आकलन हे फार फार आवश्यक आहे मित्रांनो, जेणेकरून आपण टॉपिक्सवर एक अपेक्षित कंटेंट तयार करून ठेवू शकतो, जेणेकरून त्यावर आधारित थीमवर आधारित कुठलाही टॉपिक आला तर आपण एक छान एसे लिहू शकतो. आणि हे आपल्या एसेच्या मॉड्यूलमध्ये आपण वारंवार याच्यावर सराव करून त्याच्यावर इव्हॅल्युएशन करून आणि ते लिहिण्याची एक शैली कशी डेव्हलप करायची, जेणेकरून तुमचा निबंध जो आहे हा अगदी सोपा आणि अत्यंत इझिली तुमचा निबंधाचं मॉड्यूल जे आहे ते कम्प्लीट होईल. तर हा जो टॉपिक आहे मित्रांनो, याचा सार जो आहे हा लीडरशिप म्हणजे नेतृत्व गुण, इंटिग्रिटी आणि करप्शन म्हणजे तुमचं कॅरेक्टर यावर आधारित आहे. म्हणजे नेतृत्व गुण आणि तुमचं चारित्र्य याच्यावर आधारित हा निबंध होता. तर यामध्ये ऑथॉरिटी जी आहे, ठीक आहे, ऑथॉरिटी किंवा पॉवर किंवा शक्ती जी आहे ही फार महत्त्वाचं एक परिमाण आहे तुमचं चारित्र्य तपासण्याचं, ना की तुमच्या येणाऱ्या आयुष्यातले संकट. म्हणून मित्रांनो, डिफिकल्ट टाईम किंवा कठीण जो पिरियड जो असतो, यातनं आपल्याला सर्व्हाइव्ह करण्याचं एक नॅचरल आपल्याला गिफ्ट आहे. जसं उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे जर का समजा बेरोजगारीची समस्या असेल, तर तुमच्यासमोर वेगवेगळे शासकीय परीक्षा देण्याचे किंवा तुम्हाला एक कौशल्यावर आधारित तुम्हाला काम करून उदरनिर्वाह करण्याचे साधन असतात. तर हे जे डिफिकल्ट टाईममध्ये जी आपली सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे ही आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. तर आपण आपल्या ह्या जे येणाऱ्या डिफिकल्ट टाईम किंवा ज्या समस्या आहेत, या समस्यांना आपण या ना त्या प्रकारे आपण त्याच्यावर मात करून आपण पुढे जात असतो. परंतु आपलं जर का चारित्र्य जर का आपल्याला तपासायचं असेल किंवा इतरांचं कोणाचं चारित्र्य तपासायचं असेल, तर आपण जर का एखाद्याला जर का पॉवर दिली, शक्ती दिली, तर यातनं त्याला मिळणारं फ्रीडम किंवा स्वातंत्र्य आणि त्याच्यावर आधारित त्याचे निर्णय आणि त्याच्या इच्छा हे त्याच्याबद्दलचं जे चारित्र्य आहे हे सांगत असतं, ना की त्याला येणाऱ्या डिफिकल्टीज. उदाहरणार्थ आपण जर का दाऊद इब्राहिमची जर का आपण केस घेतली, तर दाऊद इब्राहिमच्या बालपणापासून त्याच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या डिफिकल्टी आल्या, त्याने त्याच्यावर ओव्हरकम किंवा त्या डिफिकल्टीज किंवा अडचणी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने मार्ग चुकीचा निवडला आणि शेवटी मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या माध्यमातून त्याला देश सोडून पळावं लागलं. त्याचप्रमाणे त्याने इतर अनेक लोकांच्या आयुष्य बर्बाद केले, उद्ध्वस्त केले. म्हणून मित्रांनो, पॉवर किंवा शक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं परिमाण आहे तुमच्या चारित्र्याची चेक करण्याचं, ना की तुमच्या येणाऱ्या आयुष्यातल्या डिफिकल्टीज. ठीक आहे. किंवा आपण या ठिकाणी हिटलरचं पण एक उदाहरण घेऊ शकतो. आणि या संदर्भातलं आपण जे डिटेल जे निबंधाचा अप्रोच आहे हा आपण प्रत्येक टॉपिक वाईज आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. त्यामध्ये आपण उदाहरणं, आर्ग्युमेंट हे सगळ्या गोष्टी आपण यात बघणार आहोत. तर 7वा टॉपिक मित्रांनो आहे ऑल आयडियाज हॅव्हिंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस आर ऑलवेज सिम्पल. म्हणजे सिम्प्लिसिटीचं महत्त्व जे आहे मित्रांनो, ते या ठिकाणी या निबंधामध्ये आपल्याला आपण बघणार आहोत. तर याचा जो स्रोत आहे मित्रांनो हा लिओ टॉल्स्टॉय जो आहे. टॉल्स्टॉय हे गांधीजी सुद्धा त्यांना एक आपल्या स्वतःच्या आयुष्यातला एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे बघायचे. तर हे लिओ टॉल्स्टॉय जे आहे ते रशियन फिलॉसॉफर होते, की या लिओ टॉल्स्टॉयने दिलेली ही एक कोट आहे. कशावर आधारित आहे तर मित्रांनो सिम्प्लिसिटीवर आधारित ही कोट आहे. तर याचा जो सार आहे हा सिम्प्लिसिटी असून, की सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा, सोपेपणा जो आहे हा सत्य
आणि बदलाचा कसा आधार आहे, तर यावर आधारित हा निबंध होता. तर स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सरळ सरळ असणं आणि ॲक्सेसिबल असणं हे आयुष्यामध्ये लोकांवर फार मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करत असतात. आणि याचं उदाहरण म्हणजे गांधीजींनी अवलंबलेलं अहिंसा आणि सत्याग्रह. बघा, अहिंसा आणि सत्याग्रह हे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये फार पूर्वीपासून याच्यावर अधोरेखित केलं गेलेलं होतं. अगदी अशोकाच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण यावर अहिंसा आणि सत्याग्रहावर आधारित आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यावर डिटेल असं काम केलेलं होतं. परंतु गांधीजींनी काय केलं, गांधीजींनी यावर अगदी सोप्या पद्धतीने सामान्य जनतेला कळेल, महिला, बाल, सगळ्यांना, सगळ्या वर्गाला कळेल अशा प्रकारची मांडणी केली. त्याच्यामुळे काय झालं तर त्याच्या माध्यमातून एक मोठी चळवळ उभी राहिली, त्याचा लार्ज इम्पॅक्ट झाला. म्हणून सिंपल ज्या गोष्टी आहेत, साध्या ज्या गोष्टी आहेत, या तुम्हाला मोठ्या प्रमाणावर एक इम्पॅक्ट क्रिएट करत असतात. म्हणून प्रशासनात सुद्धा तुम्हाला उदाहरणार्थ जर का हागणदारी मुक्त गाव करायचं असेल तर तुम्हाला सिंपल आहे की अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लोकांना त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, महिलांच्या डिग्निटीबद्दल त्यांना सेन्सिटाईज करणं, इत्यादी सारे ज्या काही प्रकार आपल्याकडे केले जातात ते सुद्धा हे सिम्प्लिसिटीवर आधारित आहेत. म्हणून प्रशासनाच्या दृष्टीने मित्रांनो हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. परंतु कुठलीही गोष्ट जेवढी सिंपल दिसते मित्रांनो, ती इम्प्लिमेंट करत असताना किंवा ती योजना किंवा ती गोष्ट राबवत असताना येणाऱ्या अडचणी ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात. तर यावर आधारित हा एक निबंध UPSCने विचारलेला होता. तर मित्रांनो, शेवटचा टॉपिक जो आहे आपण तो बघणार आहोत. शेवटचा टॉपिक जो आपला आहे तो आहे तुमच्या याच्यावर 8 नंबरचा टॉपिक जो आहे, द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. म्हणजे हा सुद्धा ॲक्शनवर आधारित एक टॉपिक आहे. तर याचा जो स्रोत आहे मित्रांनो हा सेथ गोडिन, जे अमेरिकन एंटरप्रेनर आहेत किंवा अमेरिकेचे जे एक बिझनेसमॅन आहेत, त्या सेथ गोडिन नावाच्या व्यक्तीने ही दिलेली कोट आहे. याचा जो सार आहे तो आहे की नेतृत्व गुण जो आहे हा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनवर आधारित आहे. जसं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो गनिमी कावा नावाचा प्रकार जो शोधला त्यात कमीत कमी हानी होऊन युद्ध जिंकण्याची शाश्वती वाढली. तर लिडरशिपचं जे रोल आहे, नेतृत्व गुणाचा जो सहभाग आहे तो हा इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हवर आधारित आहे. असा हा निबंधाचा टॉपिक होता जो प्रशासनामध्ये फार आवश्यक ठरतो. त्यामध्ये ॲक्शन घेणं किंवा कृती करणं का आवश्यक आहे, तसेच रिस्क घेणं कसे आवश्यक आहे. कारण रिस्क आणि ॲक्शन हे दोघांची जर सांगड घातली तर कुठलीही योजना प्रशासनात सुद्धा यशस्वी करता येतं. आणि याचे खूप सारे उदाहरणं आहेत जे आपण येणाऱ्या काही काळामध्ये टॉपिक वाईज डिस्कशन करत असताना आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे इनॅक्शनमुळे किंवा कृती न केल्यामुळे आपली एक संधी कशी निघून जाते, आपल्याला एक स्थिरता कशी प्राप्त होऊन आपला विकास कसा खुंटतो, यावर आधारित हा निबंध होता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 8चे 8 टॉपिक आपण UPSCचे बघितलेले आहेत जे गेल्या महिन्यात झालेले होते. तर आपल्याला हे टॉपिक बघितल्यावर पहिल्यांदा असं वाटतं की हे टॉपिक कठीण आहेत की सोपे आहेत. सोपे आहेत तर का आहेत, कठीण आहेत तर का आहेत. तर सोपे आणि कठीण असतील तर ते कसे लिहावे. तर मित्रांनो, हे आपल्याला जर का याच्याबद्दल जर काही शंका असतील तर मित्रांनो, कुठलाही टॉपिक हा सोपा आणि कुठला टॉपिक हा कठीण नसतो, पण प्रत्येक टॉपिक जो आहे हा डुएबल असतो. पण त्यासाठी आपल्याला काय लागतात तर प्रयत्न लागतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण जर का एफर्ट्स जर का एका योग्य दिशेने घेतले तर कुठलाही एसे हा डिफिकल्ट किंवा इझी नसणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून मी आपलं एसेचं मॉड्यूल घेणार आहे. त्या एसेच्या मॉड्यूलमध्ये आपल्याला डुएबल विथ एफर्ट्स कुठलाही निबंध लिहित असताना प्रयत्न करून छान आणि परिपूर्ण कसा लिहिता यावा यावर आपण या आपल्या येणाऱ्या काळामध्ये मॉड्यूल जे असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर या मॉड्यूल संदर्भातली चौकशी आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण करू शकता. त्याचप्रमाणे या मॉड्यूलमध्ये आपल्याला जर काही शंका असतील तर आपण त्यावर संपर्क करून आपण त्याबद्दल विचारणा करू शकता. तसेच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जे वरील 8 टॉपिक आहेत या 8च्या 8 टॉपिकवर मी एक लेक्चर घेणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे इंट्रो कसा असला पाहिजे, कन्क्लुजन कशा असल्या पाहिजे, डायमेन्शन कशा असल्या पाहिजे, डायमेन्शनवर कशा प्रकारे आपण चर्चा केली पाहिजे, अशा विविध गोष्टींवर आपण
येणाऱ्या काळामध्ये यूट्यूबवरच आपण चर्चा करणार आहोत आणि सर्वांसाठी खुलं असणार आहेत. तर मित्रांनो, या संदर्भात सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा, जेणेकरून निबंधाची तयारी आपली जी आहे ती सुखकर होईल व कमी वेळामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या निबंधामध्ये मांडता येतील. तर मित्रांनो, आपण वरील बघितल्याप्रमाणे निबंधाचे भाग कुठले कुठले असतात. म्हणजे हा जो निबंध आपल्याला लिहायचा आहे 1000 ते 1200 शब्दांचा, सेक्शन ए मधला एक आणि सेक्शन बी मधला एक, आणि आपल्याला जर काही 140च्या वर मार्क टार्गेट करायचे असतील तर आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे की दिलेला जो टॉपिक आहे याचं इंटरप्रिटेशन करणं. म्हणजे तो दिलेला टॉपिक किंवा दिलेलं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की थीम शोधणं. जसं हॅपीनेस एक थीम होती, सिम्प्लिसिटी एक थीम होती, क्लायमेट जस्टिस एक थीम होती. याचं इंटरप्रिटेशन करणं आणि त्या टॉपिक वाचल्या क्षणभरात, अगदी अर्ध्या मिनिटामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्याच्यातली सिलेक्टिव्हिटी बघणं, त्याच्यातलं रॅडिकलिटी बघणं, कॉन्ट्रोवर्सी काही आहे का, नॅरो इंटरप्रिटेशन काही आहे का, अर्धवट काही आहे का, त्याच्या कम्प्लीटनेस काही आहे का, त्याच्यामागे काही जेंडर आधारित काही बायस आहेत का, हे सगळं शोधता येणं, हे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत मित्रांनो. त्याचप्रमाणे आयडियाज जे आहेत किंवा निबंध जो आहे हा बहुआयामी कसा असावा, डायव्हर्सिफाईड कसा असावा. त्याचप्रमाणे जस्टिफिकेशन म्हणजे जे आपण संदर्भ देणार आहोत, हे संदर्भ कुठल्या डेटावर, कुठल्या फॅक्टवर, कुठल्या एक्झाम्पलवर आधारित असणार आहेत. त्याचप्रमाणे ऑप्टिमिझम म्हणजे आपल्याकडे भविष्याचा वेध घेता येणं. त्याचप्रमाणे प्रॉब्लेम सोल्युशन ओरिएंटेड निबंध लिहिता येणं. म्हणजेच काय, तर प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, जसं उदाहरणार्थ क्लायमेट जस्टिस, वातावरण बदलाची समस्या आहे, पण त्याच्याकडे आपल्याकडे काही सोल्युशन्स आहेत का, असतील तरी सोल्युशन कसे राबवावे, याबद्दलचं निबंधामध्ये लिखाणामध्ये येणं, हे सुद्धा निबंधाची एक अपेक्षा असते. त्याचप्रमाणे आपला जो फोकस आहे हा स्ट्रिक्टली कसा टॉपिकवर असावा आणि त्याच्यापासून आपण कसं भरकटू नये, यासाठी आपण कंटेंट आणि प्रॅक्टिस दोघंही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं की निबंधाचं आपण सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे निबंधाच्या टॉपिकचं इंटरप्रिटेशन कसं करणं, तो संतुलित कसा लिहिणं, त्याच्याप्रमाणे बहुआयामी आपण निबंध कसा लिहिणं, त्याचप्रमाणे त्याच्यावर जस्टिफिकेशन किंवा डेटा, फॅक्ट, एक्झाम्पल, त्याचप्रमाणे सोल्युशन कसे देणं आणि टॉपिकला धरून आपला कंटेंट कसा निर्माण करणं, हे सगळं आपण आपल्या एसेच्या किंवा निबंधाच्या मॉड्यूलमध्ये 8 ते 10 लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्या संदर्भातले आपण एक 8 टेस्ट आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्याचं इव्हॅल्युएशन मी स्वतः 1-to-1 सेशन घेऊन करणार आहे, जेणेकरून आपल्या निबंधाचा प्रवास अत्यंत सुखकर होईल. म्हणून मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर निबंध लिहित असताना निबंध लिहिणं आवश्यक नाही आहे, तर निबंधाची स्ट्रक्चरिंग करता येणं. आणि ज्या व्यक्तीला निबंधाची स्ट्रक्चरिंग अगदी मोजक्या वेळेमध्ये 30 मिनिटामध्ये जर का जमली, ती पण अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने, तर मित्रांनो निबंधामध्ये 150च्या वर गुण येणं अगदी सहज शक्य आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या मॉड्यूलमध्ये आपण स्ट्रक्चरिंगवरच आधारित आपण 8 ते 10 लेक्चर घेणार आहोत आणि उरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून शिकणार आहोत, जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा एसेचा किंवा निबंधाचं मॉड्यूल अगदी कमी वेळामध्ये तुमचं कंप्लीट होईल आणि तुम्हाला जो वेळ उरेल, तो तुमचा वेळ वाचेल या अभ्यासाच्या तयारीच्या माध्यमातून, हा तुम्ही इतर विषयांना देऊ शकता. तर मित्रांनो, स्ट्रक्चरिंग करत असताना डिस्क्रिप्टिव्ह एसे आपण लिहिणार आहोत. आपला जो निबंध आहे हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. म्हणजे काय असणार, वर्णनात्मक एसे असणार आहे, वर्णनात्मक निबंध असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, तुलना, त्याचप्रमाणे विरोधाभास कसा दाखवावा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा, एखाद्या टॉपिकचा तुलना करून त्याच्यातील विरोधाभास दाखवणे. त्याचप्रमाणे कॉज आणि इफेक्ट म्हणजे कारणे आणि परिणाम यांच्यावर चर्चा करणे. सेक्टरल म्हणजे सेक्टर बेसिक म्हणजे पेस्टल अप्रोच जो असतो, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक इत्यादी जे आधारावर आपण निबंध कशा प्रकारे लिहू शकतो त्याच्यानंतर लेवल बेस्ड जसं इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली लेवल, सोशल लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, ग्लोबल लेवल, अशा प्रकारे निबंध कसा लिहावा. त्याचप्रमाणे स्टेक होल्डर म्हणजे उदाहरणार्थ जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील निबंधाच्या टॉपिकमध्ये, जसं उदाहरणार्थ क्लायमेट जस्टिसमध्ये माणूस आहे, प्राणी आहे, वनस्पती आहेत, जंगल आहे, जमीन आहे, आकाश आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण कशा प्रकारे निबंधात गोष्टी आणाव्या. त्याचप्रमाणे GSच्या सिलेबसला लिंक करून म्हणजे आपला जो जनरल स्टडीजचे GS 1 to 4 जे आहेत, या 4ही GSला लिंक करून आपला निबंध कसा व्यवस्थित व परिपूर्ण लिहावा हे आपण आपल्या मॉड्यूलच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचप्रमाणे क्रॉनॉलॉजी
म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, म्हणजे भूतकाळ, सध्याचा, वर्तमान आणि येणारा भविष्य, या सगळ्यांची सांगड आपल्या निबंधात कशी घालावी हे आपण निबंधाच्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. तर अशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह एसे जर का आपण लिहिता आला मित्रांनो, तर आपल्या निबंधामध्ये 150च्या वर गुण येणं सहज शक्य आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण आपल्या निबंधाच्या एसेमध्ये अत्यंत शास्त्रीय पद्धतीने शिकणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार असतो तो म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह एसे, हा पण आपण शिकणार आहोत मित्रांनो. कारण आपल्याला 2 निबंध आपल्याला जर का लिहायचे असतील तर दोघंही निबंध एकसारख्या प्रमाणात लिहिणं योग्य नाही. तर आपण आपल्या कौशल्य अधिक एक्झामिनरला जर का दाखवू शकलो, जसं की पहिला निबंध जो आहे हा जर का आपण वर्णनात्मक लिहिला, जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुलना करून किंवा कारण परिणाम दाखवून, सेक्टरल दाखवून, तो दुसरा एसे जर का आपण त्याचप्रमाणे लिहिला मित्रांनो तर आपल्याला मार्क्स अधिक नाही येणार. पण जर का दुसरा एसे आपण जर का आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे आपण जर का त्याच्यावर मायक्रो आर्ग्युमेंट, जस्टिफिकेशन्स आणि त्याचे कंटिन्युटीचे फ्लो, अशा प्रकारे जर का दुसरा निबंध लिहिला, म्हणजे दोघंही निबंधाचे विषय हे मोनोटोनस न होता वेगवेगळे निबंध आपण परीक्षकासमोर ठेवू शकतो. आणि यातनं आपण आपल्या निबंधाची जी कौशल्य आहे याची छाप आपण परीक्षकावर सोडून चांगले मार्क घेऊ शकतो. तर अशा दोघही प्रकारचे एसेचा आपण आपल्या मॉड्यूलमध्ये आपण अंतर्भूत केलेलं आहे. त्याचं लिखाण कसं करावं, इंट्रो, कन्क्लुजन आणि आर्ग्युमेंट कशा जनरेट कराव्या, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कंटिन्युटी, फ्लो कसं करावं, आपण हे सगळं यात बघणार आहोत. आणि शेवटाकडे जाताना मित्रांनो, की एका निबंधाची एक अपेक्षा काय असते. कमिशनच्या माध्यमातून आपण जेव्हा एक निबंध लिहितो तेव्हा काय अपेक्षा असते 1200 शब्दांमध्ये, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळावे. तर मित्रांनो, ओरिजिनॅलिटी एक अपेक्षित असते. म्हणजे तुमचा जो निबंध आहे हा ओरिजिनल असावा, तो कुठून तरी कॉपी पेस्ट नसावा. आणि ओरिजिनॅलिटी जी आहे मित्रांनो ती आणण्यासाठी लागतो सराव, जो आपण आपल्या 8 टेस्टच्या माध्यमातून आपण वारंवार करून तुमची ओरिजिनॅलिटी आणि तुमची शैली जी आहे लिखाणाची ते डेव्हलप करणार आहोत. त्याचप्रमाणे काय लागतं निबंधामध्ये, तर एक स्पेसिफिक डिटेल्स लागतात, जो कंटेंटचा पार्ट आहे, जो आपण आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये आपण तुमच्या प्रत्येक टॉपिक वाईज, थीम वाईज आपण डेव्हलप करणार आहोत. त्याचप्रमाणे सिंपल किंवा सोप्या भाषेमध्ये, छोट्या वाक्यांमध्ये आणि पॅराग्राफमध्ये लिखाण कसं करावं हे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे मल्टिप्लिसिटी ऑफ जस्टिफिकेशन, म्हणजे आपण जे पुरावे सादर करणार आहोत आपल्या कुठल्याही वाक्याला, जसं कोर्टामध्ये केस चालते, हे कसे असावे आणि त्याच्यामध्ये बहुआयामी आर्ग्युमेंट कशा लिहावा हे आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे सुयोग्य इंट्रो आणि सुयोग्य कन्क्लुजन आणि त्या एकमेकांचा त्यांच्याशी संबंध कसा जोडावा, जेणेकरून आपला निबंध हा रटाळवाना, कंटाळवाना न होता एका पिक्चर जसं चालतो, जसं एखादा मूवी असतो, एखादी फिल्म असते, ती कशी सुरुवातीला एखाद्या गाण्याने किंवा एखाद्या प्रसंगाने सुरू होते आणि ती शेवटी जी लिंक होते, जसं उदाहरणार्थ बाहुबलीचा का पिक्चर आपण बघितला असेल तर बाहुबलीची सुरुवात ही आणि एंड हे एकमेकाशी जोडल्यानंतर आपल्याला अगदी संपूर्ण पिक्चर जो आहे किंवा संपूर्ण जो मूवी आहे, फिल्म आहे, हे आपल्या डोळ्यासमोर सरळ उभी राहते. म्हणून मित्रांनो, योग्य इंट्रो आणि योग्य कन्क्लुजन लिहिणं आणि त्याचं एकमेकांमध्ये जोड करणं, त्याचप्रमाणे निबंधाच्या इतर भागामध्ये जोड करणं, हे कलेचं काम आहे. आणि ही कलेचं काम आपण आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे थेसिस काय असतं, अँटीथेसिस काय असतं, सिंथेसिस काय असतं, स्कोप काय असतो, थेसिस स्टेटमेंट काय असतं, समरी काय असते आणि फिनाले काय असतं, हे सगळे तुम्हाला मित्रांनो ऐकताना खूप टेक्निकल गोष्टी वाटतील. पण जेव्हा तुम्ही निबंधचं मॉड्यूल शिकत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकाल, तेव्हा मित्रांनो तुम्हाला निबंध लिहिणं, एक मॅच्युअर निबंध लिहिणं आणि एक टू द पॉईंट निबंध लिहिणं तुम्हाला फार सोपं आणि फार केकवॉक होणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला शेवटी एक विनंती करू इच्छितो की आपण या सगळ्या निबंधाच्या मॉड्यूलचं जबाबदारी जर का आमच्यावर टाकलीत तर आपलं निबंधाचं लिखाण, निबंधाची शैली, निबंध निवडणे, ते निबंधाच्या या सगळ्या थेसिस, अँटीथेसिस, सिंथेसिस, स्कोप, थेसिस स्टेटमेंट, या टेक्निकल गोष्टी ज्या अपेक्षित असतात एखाद्या एक्झामिनरला, या सगळ्या गोष्टी आणताना तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही. आणि आपल्या मॉड्यूलमधून आपण जास्तीत जास्त कंटेंट, जास्तीत जास्त रायटिंग स्टाईल, शैली, कौशल्य आपण डेव्हलप करू शकाल. तर मी अपेक्षा करतो की आपण या मॉड्यूलचा जास्तीत जास्त लाभ घ्याल व सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब कैवल्य ह्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला यातनं देण्याचा प्रयत्न करू. फक्त आपल्याला या संदर्भात काही शंका असतील तर खाली दिलेल्या
नंबरवर आपण याच्याबद्दल चौकशी करू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, तुम्हाला जर का काही अजून आमच्याकडनं अपेक्षा असेल तर आपण कृपया करून आम्हाला त्याबद्दल या व्हिडिओला लाईक करून आपण कमेंटमधून आम्हाला कळवावं. तसेच मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण जे 8 टॉपिक आपण मगाशी जे बघितले, हे 8चे 8 टॉपिकवर आपण एक एक लेक्चर याप्रमाणे घेणार आहोत. कारण आज वेळेच्या अभावी आपल्याला संपूर्ण सेशन घेणे फार कठीण गेलं असतं. म्हणून सेक्शन एचे 4 टॉपिक आणि सेक्शन बीचे 4 टॉपिक जे आहेत मित्रांनो, हे आपण येणाऱ्या सेक्शनमध्ये प्रत्येक टॉपिकवर साधारण 30 मिनिटाचं इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन कसं असलं पाहिजे होतं, कसं लिहू शकलो असतो, यावर आपण येणाऱ्या काळामध्ये चर्चा करणार आहोत. आणि हे सगळ्यांसाठी खुलं असणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. परंतु निबंधाची शैली कशी डेव्हलप करावी, निबंध कसा लिहावा, निबंधाचा सराव असेल, निबंधाचे आयाम असतील किंवा कमिशनच्या आधारित निबंध कसा लिहावा, हे सगळं आपण मॉड्यूलच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तर कृपा करून आपण सगळ्या उपलब्ध तुम्हाला असणाऱ्या गोष्टींचा लाभ घ्यावा. कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून मी डॉक्टर भूषण पाटील तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त कमेंट आणि लाईक करून आम्हाला आपल्या अपेक्षा कळवाव्यात. धन्यवाद मित्रांनो.